परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। दुर्लभं त्रयमेव तद्देवानुग्रहेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयः। म्हणून ऐके पार्था जया नैष्कर्म्यपदी असतात या उचित कर्म सर्वथा त्याज्य नव्हे। भारताच्या दिव्य संत परंपरेतील अर्वाचीन महर्षी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगुरुजी महाराज यांच्या दिव्य सत्कार्याच्या निमित्तानं फिरणं होतं आणि त्या गावोगावी काही रत्न माणिक हाताला लागतात, कधी 2 कधी 3 कधी 4, कधी हातात राहतात कधी निसटतात, करत हातात येतात। अशाच काही दिव्यात्म्यांचा पुण्यात्म्यांचा निमगाव मठमधून संपर्क आला, प्रेम त्यातून आग्रह निमंत्रण आणि तिथून स्वीकार झाला। आशुतोष महामृत्युंजय भूतनाथ भवानीपती भोलेनाथ भगवान काशी विश्वनाथ आणि निमेश्वर महादेवाच्या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पुण्यस्थलीला अगस्त्य नदीच्या काठावर विसावलेल्या विस्तारलेल्या सुखावलेल्या या निमगाव मठमध्ये मर्यादा पुरुषोत्तम अनंत कोटी ब्रह्मांड चक्रचालक परब्रह्म परमात्म्याच्या 7व्या अवतरण आविष्काराच्या दिव्य चरित्राच्या चिंतनाच्या माध्यमातून सत्संगाचं आयोजन केलं आहे आणि गेली 6 दिवस त्या नामामृताचा बोधामृताचा चरित्रामृताचा आनंद आपण जेवढा शक्य तेवढा घेतला। कारण असं नाही आहे, ते सीमित नाही आहे, ते हरी अनंत, हरिकथा अनंत। त्याचं काही एक अवतार आहे का, त्याचं काही एक नाव आहे का, त्याचं एक गाव आहे का, एक कुळ आहे का, एक गोत्र आहे का। मारवाड्यांमध्ये भजन म्हणतायत हरी म्हणजे तू, थाका म्हणजे तुझे, हरी थाका, थाका म्हणजे तुझे, नाम 1000। हे विष्णू, हे नारायणा, तुझे 1000 नाव आहेत। या जन्मात ह्या आईबाप, त्या जन्मात त्या आईबाप, कुठं गोकुळात तर कुठं मथुरेत तर कुठं अयोध्येत, आम्ही तुला पत्र कुठं पाठवावं रे, असा भोळा भाव एका मारवाडी भगिनीनं त्या भजनातून लिहिला आहे। हरी थाका नाम 1000 कैया लिखू कुकू पतरे, हरी थाका नाम 1000 कैया लिखू कुकू पतरे। रोज रोज लेवे अवतार कैया लिखू कुकू पतरे, रोज रोज लेवे अवतार कैया लिखू कुकू पतरे। गोकुल में ग्वाला मथुरा में मोहन, गोकुल में ग्वाला मथुरा में मोहन, द्वारका में राजा रणछोड़ कैया लिखू कुकू पतरे। हरि थाका नाम 1000 कैया लिखू कुकू पतरे। रोज रोज लेवे अवतार कैया लिखू कुकू पतरे। कोई कहवे राधापति, कोई कहवे रुक्मिणीपति, कोई कहवे राधापति, कोई कहवे रुक्मिणीपति, कोई सत्यभामा रो भरतार कैया लिखू कुकू पतरे। हरि थाका नाम 1000 कैया लिखू कुकू पतरे। कोई कहवे माता जशोदा, कोई कहवे माता देवकी, कोई कहवे माता यशोदा, कोई कहवे माता देवकी, कोई कहवे नंद जी रो लाल कैया लिखू कुकू पतरे। हरि थाका नाम 1000 कैया लिखू कुकू पतरे। रोज रोज लेवे अवतार कैया लिखू कुकू पतरे। कोई कहवे माखन चोर, कोई कहवे चित्त चोर, कोई कहवे माखन चोर, कोई कहवे चित्त चोर, कोई कहवे नंद किशोर कैया लिखू कुकू पतरे। हरि थाका नाम 1000 कैया लिखू कुकू पतरे। रोज रोज लेवे अवतार कैया लिखू कुकू पतरे। कोई कहवे सावल सेठ, कोई कहवे नरसी सेठ, कोई कहवे सावन से, कोई कहवे नरसी से, कोई कहवे मेरा भाई रो श्याम कैया लिखू कुकू पतरे। हरि थाका नाम 1000 कैया लिखू कुकू पतरे। रोज रोज लेवे अवतार कैया लिखू कुकू पतरे। कुठं सापडणार त्या अनंत कोटी
कोटी ब्रह्मांड चक्रचालकाचा पत्ता त्याचा सोडा, आपल्याला आपला तरी पत्ता आहे का? कुठून आले बबनराव? भुसावळहून. भुसावळच्या आधी कुठं होते माहीत नाही, इथून कुठं जायचं माहीत नाही. बसमध्ये बसलेला कंडक्टर म्हणले कुठं जायचं माहीत नाही, कुठून आले माहीत नाही. अरे म्हणली बस कुठं चालली ते तरी माहिती, कोण माहीत नाही. बाकीचे लोक म्हणतील जाऊ दे येडा द्या उतरून खाली. आपण त्याला वेडा म्हणतो. आम्ही कोण आहोत? कुठं आलास तू? कुठं चाललास तू? आणि काय करणार आहेस तू? माहीतच नाही. का? काहीच कळत नाही. जन्म झाल्यावर आपली जन्माची नोंद आपल्याला आपल्या हातानं करता येते काय? बाळ जन्माला आला, ग्रामपंचायत जातं का लिहायला? आईबाप करतात. आणि तोच म्हातारा राहून मेला, मेल्यावरची नोंद कोण करतं? मुलं का तो करतो ना? जन्माची नोंद आपल्या हातात आहे न मृत्यूची नोंद आपल्या हातात आहे. मग आपल्या हातात आहे काय? हे ज्याला कळलं तो धन्य होईल. आणि तेव्हाच कळेल केव्हा संत समागमे धरावे आवडी, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. कळत नाही काय कमवायला आलो आपण, काय द्यायला आलो आपण. जिथं द्यायचं तिथं देत नाही, जिथं जायचं तिथं जात नाही, जिथं ऐकायचं तिथं ऐकत नाही. आणि मग गडबड होती सगळी. कबूल आहे, संसार आहे, जबाबदारी आहे, पैसा हवा आहे, कबूल. पैसा जीवन ध्येय नाही आहे, जीवनाची एक साधन पद्धतीतलं माध्यम आहे, आणखी काहीच नाही. लक्षात घ्या. पैसा सुख देत नाही, सुख देणाऱ्या वस्तू विकत घेण्याची शक्ती देते. पैसा सुख नाही देत, सुख देणाऱ्या वस्तू मिळवून देण्याची एक माध्यम आहे, एक विनियोग आहे. कारण मिळालेला पैसा, आणलेल्या वस्तू सुखाच्या सुख देतील असं नाहीये ना. पैसे देऊन पलंग विकत मिळेल, गादी विकत मिळेल, बाजारात झोप विकत मिळेल का? मिळते का झोप? 1 किलो झोप द्या ना. बाजारात अन्न विकत मिळेल, भूक विकत मिळत नाही कधी. बाजारात पाणी विकत मिळेल, तहान विकत नाही मिळत कधी. बाजारात औषधं विकत मिळतील, आरोग्य नाही विकत मिळत कधी. आणि म्हणून ती आपल्याला लागली पाहिजे तहान, आपल्याला लागली पाहिजे भूक, आपल्याला लागली पाहिजे झोप. आणि जशी ती स्वसंवेदना आहे तशीच संतांकडे जाण्याची सुद्धा आपली संवेदना पाहिजे. आणि ती अशी पाहिजे की कोणी सांगितल्यावर छे 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 छे, कोणी आग्रह केला म्हणून, कोणी रागावतील म्हणून, कोणी नावं ठेवतील म्हणून नाही. नाही बरं का. ते जीवन व्यतीत करताना रोमरंध्रात ती आस्था, ती श्रद्धा, ते प्रेम, ती भक्ती, ती भगवंताप्रतीची आसक्ती आणि भगवंताप्रतीची ओढ असली पाहिजे. गोपी 24 तास कृष्ण भगवान त्यांना अडवत नव्हता, पण त्यांच्या वृत्तीत एवढा बसला होता की जातील तिथं दिसत होते. इथे माझं तुम्ही दिसावा श्रीहरी श्री जनार्दना. नाही अंबादास. किंवा ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या स्थळी हे मी ठेवितो तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. ही सर्वावेक्षता, सर्वापेक्षता ज्या गवळणी दूध विकताना मथुरेत पहाटे जात होत्या आणि अंधारात झाड दिसलं काळं, यांना वाटलं तो काळा का नाही आहे. त्या झाडाच्याही बुडाशी बसल्या, मथुरेत जायचं विसरल्या आणि त्यालाच म्हणून राहिल्या. जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, मथुरेला नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला. उशीर झाला बाजाराला,
असते ती संस्कारातून आलेली असते, ती शुद्धतेतून आलेली असते, ती आचार विचारातून आलेली असते. त्याच्यासाठी आचार विचार आहार विहार सुसंगत पाहिजे. खायची अक्कल नाही काय शिकवतो मला, ही जी म्हण आहे काय अक्कल आहे आपल्याला कळतं का काही? खायची अक्कल नाही आपण म्हणतो, खरं आहे काहीच माहीत नाही. सांडेल खावं पण वलांडेल खाऊ नका, पदरचं खा पण नजरचं खाऊ नका. मी का सांगतोय? खाण्याचे 16 नियम आहे. बाबाजींच्या पुण्यतिथीला अनुष्ठान असतं, तिथं या, तिथं प्रवचन फक्त याच्यावर होतात, खाण्यापिण्यावर विशेष भर असतो. का तर तुम्ही जसं खाल अन्न तसं बनेल मन, आणि जसं प्याल पाणी तशी बनते वाणी. मोदी साहेबांच्या बरोबर तुम्ही टी व्हीत पाहिलं असेल, ते कमांडो असतात मोठे, कोंडाजी मामापेक्षा विधभर उंच असतात, ते एकदम देश तर्रार, आपल्यासारख्या 40 माणसाने एकटा मारील असं ट्रेनिंग असतं त्यांचं. दिसायला साधे पण इतके अटॅकिंग, ब्लॅक कॅट कमांडो म्हणतात त्यांना. म्हणजे काळा बोका जसा असतो तशी अवस्था, पाहिल इकडे आणि करील तिकडे. करोडो रुपये खर्च आहेत. पंतप्रधानांचं संरक्षण केलं पाहिजे, देशाचा फर्स्ट नागरिक आहे. त्यांना घडवताना इतकी प्रॅक्टिस असते, एवढा अभ्यास आणि खाण्यापिण्याची व्यवस्था. फक्त एकच सांगतो, या कमांडोंना जे दूध देतात मिलिटरीत, 100 मिलिटरी मॅनमधून एक निवडतात. ती बॉडी, ती त्याची धाडस, ती नजर काय असेल ते XYZ, आणि त्यांना अशा पद्धतीने खायला देतात. फक्त दूध कसं देतात ते तुम्हाला सांगतो. मिलिटरीच्या गायी असतात, त्या गायी अशा बांधलेल्या असतात, आणि दूध काढायची वेळ झाली की वासरं सोडतात. चारी बाजूला गाय बांधलेलं आहे, मधोमध ग्राउंड मोकळं असतं. वासरं सोडले की ते वासरं गाईला प्यायला जाणार. एवढ्यात मिलिटरीचे कुत्रे मोठमोठाले एवढाले 10-15 कुत्रे सोडतात. ते कुत्रे ट्रेनिंग केलेले, चावत नाही, पण ते वासरांच्या मागे धावले. बा 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 इतके घाबरतात ते वासरं. हम्या 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 हम्या, ते वासरं फार घबराट होती त्यांची. आणि त्या कुत्र्यांची त्या वासरांवर आक्रमणाची ती पाहिल्यावर त्या गाई घाबरल्या. अशा रागवतात त्या की माझ्या लेकराला माझ्या वासराला जाऊ, असं कासरा तोडू का काय, साखळी तोडू का काय. अशा डोळे लाल त्या गायींचे, केस असे वरती होतात, कान वरती, म्हणजे आता तोडून साखळीनं कुत्र्याला फाडील इतक्या रागवतात त्या गायी. कुत्रे नुसतं त्या वासरांच्या मागे भाव भाव भाव, वासरं ब्या ब्या ब्या, आणि गायी हर हर हर. गायी सगळ्या तापल्या एकदा क्रोधानी की एक शिट्टी मारली जाते. कुत्रे पंजऱ्यात, वासरं गाईजवळ, आणि तेवढ्या झपाट्यात गाईचं दूध काढतात. दूध काढता काढता ती गाय रागाच्या भरात. दूध कसं आहे, आणि ते दूध त्या कमांडोला पाजल्यावर ते कसे राहतील, असे राहतील गे. दूध नुसतं, बाकीचं नाही सांगत. लेकरू खिजलं, लहान असतं, काम टाकून त्याच्या आई आली सुनबाई, घेतलं कोपऱ्यात बसली, पदराखाली घेतलं. चूक काय त्याच्यात? खिजले ते लेकरू आहे, ताने 6 महिन्याचं, खिजलं ते. काम टाकून बिचारी ती सुनबाई त्याची आई बाळाची त्याला पदराआड घेते कोपऱ्यात, आणि सासूने पाहिलं. आय 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 आय, काम चुकार मेली, लाजा वाटायला पाहिजे. यांचे काम यांचे आईबाप करतील इथं. कुत्री मेली, खुशाल लेकराला पदराखाली घेते, चिमटी घेऊन रडवी ती. काम कोणचा बाप करेल का? आता खरंच सांगा, तिचं लेकरू भुकेल आहे आणि सासूचा थोबाड चाललंय. ती सासूला म्हणाल का वा वा, जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती. ती काय करत असेल? तिचं बाळ उपाशी, ते रडतं, हिचा पट्टा चाललाय. हेच वळणं लाव रे आईबापानी. काय माझ्या पदरात पडली सून, काय जण मरल तर बरी होईल. ती सून बाळाला दूध पाजते, आणि हिचं काय चाललंय? आता ती सून त्या गाईसारखी मोठीचं का नरड धरू काय, सासूचं का मारू टाकू हिला जिवंत. पाजू राहिले लेकराला दूध, आणि मनात काय येऊ राहिलं, हिचा मुडदा गेला मेलीचा. का बरं? लेकराला दूध पाजून नेऊ राहिली, आणि त्या क्रोधातून निर्माण झालेल्या संवेदना, ते दूध पिल्यावर ते बाळ कसं होईल? आजीला बुटा नेट मारणार का? चूक कोणाची? चूक कोणाची? आजीला आईमाई शिवाय का देते तो ना तू? हे दूध पिलाय का पिलाय? क्रोधातलं. क्रोध कोणी दिला? म्हणून किमान खाताना तरी सुनांना लेकरांना अभ्यास करतो का?
नालाय का नुसतं अरे त्याला जेवण तर करू दे ना. जेवताना अभ्यासाचं कशाला काढताय? ते जर अन्न खाताना तो जर क्रोधायमान झालं तर जो चिंधड्या करील मोठा झाल्यावर. आपल्या किती बारीक बारीक चुका होतात हे कळत नाही. का कळत नाही? तर ते संस्कार परिवारात राहिले नाही. तशा आया राहिल्या नाही, तशा सासवा राहिल्या नाही असं माझं म्हणणं नाही. आजही होत्या, आहे, इथंच आहे. जनू बाबा 3 वर्षाचा होता. जनार्दन स्वामींचं सांगतोय, टाप्परगावला मामांच्या घरी राहिले. देवदेव करतोय लहानपणापासून म्हणून बाप चिडला होता. बाजीराव पाटील चुलता बाबाजींचा, आप्पा पाटील उगले बाप बाबाजींचा, 5 गावची पाटीलकी, 100 काय म्हणतात त्याला एकर जमीन, 12 गडी 12 गाड्या. पाटील म्हणल्यावर सगळा अधिकार होता. खाय प्यायचा आणि सगळा नंगानाच करायचा. आणि हे टिळे काय लावतं, माळा काय लावतं, हरिविठ्ठल काय करतं, हे काय माझं नाक कापायला आलं का? दुश्मन झाले. जनार्दन स्वामी 11 वर्षाचे होईपर्यंत मामाच्या घरी होते. बाप भेटायलाही गेला नाही. प्रल्हादासारखा छळला रे बाबाजींना. चुलता बाजीराव पाटील एक करंटा होता. किडे पडून मेल्यानंतर खूप छळलं बाबाजींना. ते जनार्दन स्वामी 3 वर्षाचे मामाच्या घरी किचनमध्ये गेले होते. आणि कधी जर माळसाईने साखरेचा डबा काढला, लेकरूजवळ पाहिल्यावर आई येते, डबा उघडून चिमूटभर साखर देते लेकराला. जनू बाबाला जर माळसाईने चिमूटभर साखर दिली, खात नव्हते बाबाजी. बाळ मुठीत घेतली साखर. जनू बाबा पळत बाहेर जायचा. मोहित्यांचा वाडा टाप्परगावला शिवणा नदीच्या काठावर आहे अजून. ती खोली पण सांभाळली त्यांनी, ज्या खोलीत बाबाजींचा जन्म झाला. नदीच्या काठावर जाऊन बाबाजी बघायचे वारूळ आहे का कुठं, मुंग्या आहे का कुठं. आणि त्या बाळ मुठीतली साखर स्वतः न खाता त्या मुंग्यांना द्यायचे होते. 3ऱ्या वर्षी एवढी अक्कल होती. एक कण मुंग्या, शेकडो मुंग्या घेऊन आणि आपल्या आनंदाने जाताना पाहून जनू बाबाला आनंद होत होता. सांगत होती नियती, अरे बालपणी स्वतः साखर न खाता जीवांना तृप्त करतोय. जनू बाबा महानिर्वाण झाल्यावर सुद्धा तुमच्या नावाने लाखो लोक जेवण करतील. पाहायचं असेल तर निमगालो जाऊन पहा. आधी केले मग सांगितले. द्यायला आलंय. झाडाला फळं येतात, झाड खात नाही. गाईचं दूध गाय पित नाही. आपण का आपलं खातो, आपल्याला का देता येत नाही. एवढा मोठा कार्यक्रम झाला. आमच्या कुडकुड आले वर्गणीवाले. तू कोण चालले व्हायसरा वाया चालला. वर्गणीवाले समोर आले का किक मारतो मागच्या दाराने. कुठं फेडाल रे हे? ही संधी आहे. संधीचं सोनं करा. आजच द्या, आत्ताच द्या. उद्या दुपारी दिलं तरी कोणी घेणार नाही. रवींद्रनाथ टागोरांचं साहित्य, ज्याला विश्वातला सर्वोच्च साहित्याचा मेडल मिळालं आहे त्यांना, त्याच्यात त्यांनी लिहिलं आहे, एका राजावर संकट आलं. सुपडा साफ झाली संपत्ती. गुरूंकडे गेला. गुरुदेवांकडे सगळं असतं उपाय. म्हणाले, राजा तुझ्यावर अरिष्ट आहे. मग काय करू? गुढी पाडवा आहे परवा. पाडव्याच्या दिवशी गुढ्या उभारायच्या आत, सूर्य उगवायच्या आत तू राजवाड्याच्या वेशीच्या बाहेर जा आणि जो कोणी भेटेल त्याच्याकडे भिक्षा माग. राजाला भिक्षा मागायची आहे. एक त्राटक आहे ती, एक क्रिया आहे ती, एक तंत्रविद्या आहे ती, एक मंत्रविद्या आहे ती. करायला पाहिजे. गुरुनी सांगितलं. फिनिश. गुरुवाक्यम सदा सत्यम. राजा गेला. पाडव्याच्या दिवशी पहाटे सूर्य उगवायच्या आत आपल्या राजधानीच्या बाहेर गेला रथातून. आणि तेवढ्यात कोणीच नाही. इतके सकाळी कोणी उठलेच नव्हते. आणि तेवढ्यात अंधारात एक माणूस देताना दिसला. सूर्य उगवायची वेळ झाली होती. सूर्य उगवल्यावर त्याचा उपयोग नव्हता. तो होता एक भिकारी. आज पाडवा आहे, लवकर जाऊन गावात भीक मागू म्हणून तो ते डबडे घेऊन चालला होता, झोळी घेऊन. तो समोरून आला. त्याला वाटलं कोणीतरी आलं पळा सकाळी सकाळी बोवणी होईल. राजाला वाटलं कोणीतरी चांगला माणूस आहे, आपल्याला भिक्षा मिळेल, जे मिळेल ते. राजा काही उपाशी होता का? तो रथ सोन्याचा पुढे चाललाय. भिकारीजवळ आला. भिकाऱ्याला वाटलं वा वा वा, पण राजा सोन्याच्या रथात आहे, तो काय आपल्याकरता थोडा चाललाय, तो आपल्यासाठी थोडा थांबणार आहे. त्याला माहीत नव्हतं राजाला भिक्षा मागायची म्हणून. रथ भिकाऱ्याजवळ थांबला. भिकारी म्हणे आता आपली गरिबीच गेली म्हणे.
पण आपल्याकरता थांबला तो काय आपल्याकडे येणार आहे का? राजा उतरला रथातून, त्याच्या समोर गेला. आबा बा 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 भिकारीचं काळी सोपा एवढं झालं. आता अशी भिक्षा मिळेल, आयुष्यात परत पुढे मागायची जरूर नाही. म्हणून भिकाऱ्यानं झोळी पुढं करायच्यात राजानं झोळी पुढं केली. अरे हा काय धंदा झाला ना? अरे मला वाटलं माझं संपलं गरिबी. हे तर उलटं झालं. राजा त्याच्याकडे भीक माग, दे लवकर दे, माझा बाप आहे, लवकर दे लवकर दे. सूर्य उगवायच्या आत पाहिजे होत त्याला. सूर्य उगवल्यावर त्या तंत्राचा फायदा नव्हता. काहीतरी दे काहीतरी दे. हाता पाया पडून राहिला सम्राट एका भिकाऱ्याच्या. पण दुसरं कोणी नव्हतं तिथं. गुरूंची आज्ञा होते, सूर्य उगवायच्या आत मिळालं तरच घे, तर तुझं अरिष्ट दूर होईल. आणि जे मिळेल ते तिजोरीत टाक. आता द्यायलाच तयार नाही. भिकाऱ्याला कधी द्यायचं माहीतच नसतं, फक्त येऊ द्या येऊ द्या. भिकारी किती भिकारी असला तरी तो कधीच रिकामा ताट घेऊन भीक मागत नाही. खिशातले रुपये 2 रुपये त्यात टाकून ठेवतो, थोडे तांदूळ टाकून ठेवतो. माहिती आहे ना तुम्हाला? रिकामी ताटाने मागत नाही. म्हणजे लोकांना वाटतं कोणीतरी दिले आपण द्यावं. एवढे तांदूळ टाकले होते, रुपये 8 टाकून तर चालला तो भीक मागायला. आता काय करावं? राजा म्हणून दे बाबा दे, माझा बाप आहे, लवकर दे, तुझ्या पाया पडतो, लवकर दे लवकर दे, काही मिनटं शिल्लक आहे, लवकर दे. बरं न द्यावा तर राजा आहे. भिकारी थर 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 करायला. द्यायची सवय नाही हाताला. घ्यायला लय लांब तो हात, द्यायला काल लकवा होतो रे. हां, चांगल्या हातावाल्यांना द्यायला लकवा होतो. ज्यांना लकवा झालाय ते तिथून लिहून देत आहेत की माझी पंगत माझी मुलगी देईल. टाळ्या त्यांच्या नावाने वाजवा ज्यांच्या अन्नदानाची आज पंगत आहे. ही निष्ठा, हे समर्पण, ही प्रत्यर्पण, ही जबाबदारी, ही दानशूरता, ही श्रद्धा आणि ही भक्ती पाहायला मिळत नाही कुठं. भिकारी घाबरला, काय द्यावं, हात थरथर करतो, घाबरतो, घाबरत घाबरत एक दाणा तांदळाचा उचलला, एकच. राजा झोळी टाकला. राजा म्हणे धन्य रे बाबा, खूप धन्य केलं रे, मला खूप धन्य केलं रे. राजा त्याच्या पाया पडतो एक तांदळासाठी. आणि राजा निघून गेला. तिजोरीत टाकलं, त्याची भरभराट झाली, त्याची इडापिडा गेली. भिकारी दिवसभर भीक मागितली, रोजच्यापेक्षा 10 पट मिळालं. घरी आलं तर तोंड खेटराने कुठल्यासारखं. बायको म्हणाले का आज काही मिळालं नाही काय, आज काही एरंड्या पिल्यासारखं काय तोंड उतरलं, काय करते काय? 4 मिळालं, 10 पट मिळालं, पण काय करू, आज लय नुकसान झालं माझं. कसलं? अगं सकाळी सकाळी कोणाचं तोंड पाहिलं, कोणाचं नाही, एक तांदळाचा दाणा द्यावा लागला. हा बाबा केवढं नुकसान झालं, केवढं झालं. उरावर बांधून न्यायचं आहे का? दुनिया में बहुत कमाया सोना चांदी हीरे मोती, दुनिया में बहुत कमाया सोना चांदी हीरे मोती, क्या करूं यारो कफन को जेब नहीं होती. प्रेताच्या कपड्याला खिसा नसतो मायबाप ना. आजच द्यायचं असतं, आत्ताच द्यायचं असतं. तुरंत दान महापुण्य. मग काय झालं, एक तांदूळ दाण नाही ग, तुला काय करणार, लय कष्ट लागतात कमवायला. म्हणून भिकाऱ्याने झोली ओतली. त्याच्या बायकोने काय काय मिळालं पाहायला, काहीतरी चमकलं म्हणून तांदूळ बाजूला करून पाहिले तर एक तांदळाचा दाणा सोन्याचा झाला होता. भिकाऱ्याने सत्पात्री दान केलं होतं, ब्रह्ममुहूर्तावर केलं होतं. राजा भिकारी नव्हता पण सत्पात्री होता. एक दाणा तांदळाचा भिकाऱ्यानं दिला तर त्याच्या झोळीतला एक दाणा सोन्याचा झाला होता. पुन्हा रडायला लागला, आणखी काय नाही दिले, आता कुठून दिसेल, मोरा तुझे गेले पाय, आता रडून उपयोग काय. तुरंत दान महापुण्य. जास्त दिले असतं बरं झालं असतं, आणखी सोन्याचे झाले असते. उपयोग नाही ना. दिवस उगल्यावर त्यांनी घेतलं नसतं आणि उद्या कालाचं कीर्तन झाल्यावर आम्ही घेणार नाही. आम्ही म्हणजे मंडळी सगळी. मी का सांगतो, सांगायची गरज नाही. सुभद्रा सुभद्रा माझी करंगळी कापली ग, करंगळी कापली ग, करंगळी. सख्खी बहिणी श्रीकृष्णाची. राजवाड्यात धावतोय श्रीकृष्ण, भळभळ भळभळ रक्त. ती चिंदी शोधून राहिली घरात. आता श्रीमंताच्या घरात चिंध्या होस तर कपडे वापरत आहे का? नाही ना, चिंधीच सापडाना. बरं सगळ्या घड्याच्या घड्या मॅचिंग, कुठे चिंधी सापडती. रक्ताची धार लागली, तसेच उठले आणि शेजारी द्रौपदीच्या महालात गेले. ही सख्खी बहीण सुभद्रा, मानलेली द्रौपदी, आणि गेले तिला ते कृष्णा म्हणायचे. कृष्णा, अगं द्रौपदी माझी करंगळी फाटली ग, कापली ग, आणि तशीच धावली.
लक्कड कोट पैठणी नेसली होती ती 25,000ची. एका सेकंदात टारशी पदर फाडला आणि द्रौपदीनं पाहिलं नाही इकडं तिकडं. चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. भरजरी फाडून शेला, ओ भरजरी फाडून शेला, चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. हरीच्या बोटाला, हरीच्या बोटाला, गो प्रभूच्या बोटाला, प्रभूच्या बोटाला. चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. बघून तिचा तो भाव अलौकिक, वाजव. मणी कृष्णाच्या दाटे कौतुक. बघून तिचा तो भाव अलौकिक, मणी कृष्णाच्या दाटे कौतुक. कर पाठीवर पडला आपसुक, कर पाठीवर पडला पसुक. प्रसन्न माधव झाला, ओ प्रसन्न माधव झाला, चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. काय फाडलं? भरजरी शेला. आणखी काय म्हणते? बंधू शोभे नारायण. भरजरी ग पितांबर, भरजरी ग पितांबर, दिला फाडून द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. डोंगरे महाराजांनी भागवतात सांगितलं, छातीला हात लावून ती चिंदी फाडून ती श्रीकृष्णाच्या बोटाला बांधली. त्याच्यात 999 धागे होते. आणि श्री ज्या वेळेस द्रौपदीला भर सभेत नागडी करण्याचा दुर्दैवी कपट कारस्थान केलं कौरवांनी, त्यावेळेस भगवंताने अदृश्य रूपात तिला साड्या पुरवल्या. साड्या नाही, साडीच्या रूपात कन्हैया तिला वेष्टन करीत होता, तिला गुंडाळत होता. आणि त्या 999 साड्या झाल्या. ओढत होता दुःशासन, ओढत होता, थकला, फार कुत्र्याच्या मौतीने मारायची पळाली. 999 साड्या झाल्या आणि 1000वा पितांबर निघाला कमरेचा. द्रौपदीच्या भीष्माचार्य म्हणाले, बस करा, पितांबर निघाला, आता जगणार नाही तुम्ही. त्याच्या अस्तित्वाची खूण आहे. मी का सांगतो? दातृत्व वेगळी गोष्ट आहे. दान केलंच पाहिजे. आणि आपल्या गावात एवढा मोठा कार्यक्रम आपल्या घरी आल्यावर तर कोणी देईल रे? त्याची जाण ठेवा की त्याच्यामुळे गाव आहे, गावामुळे समाज, समाजाला मी आहे ना. किमान त्या कार्याकडे पाहिलं पाहिजे. जर कुत्र्याला आपणहून पोळी टाकली मालकाने, तर कुत्रं लगेच खात नाही, त्या पोळीकडं पाहतं, मालकाकडं पाहतं, आणि मग कुत्रं पोळी खातं, शेपटी हलवतं, थँक्यू थँक्यू म्हणतं. शेपटी हलवतं म्हणजे काय? पण जर चोरटं कुत्रं असलं आणि एखाद्या बाईच्या टोपल्यातून भाकर पळवली, ते असं करतं का? ते कुणीकडे जाईल गपचूप, कुणीकडे खायला पत्ता लागत नाही. चोर होऊन नका ना खाऊ, प्रसाद म्हणून खाना. प्रसाद केव्हा होईल? किलोभर पेढे घेतले, एक देवापुढे ठेवा, उरलेले तुम्हीच खा, पण प्रसाद होईल. प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्व दुःखानां हानी रस्योपजायते प्रसन्न चेतु सुहेश बुद्धी पर्यवतिष्ठते. जीवन हा प्रसाद करायचा असेल तर त्याच्यासाठी एक दृष्टी हवी, आणि ती दृष्टी केवळ आणि केवळ सत्संगात मिळते. म्हणून करू नका काही, संत संग धरा, पूर्वीचा तो दोरा उगवेल. सांगणं वेगळं, ऐकणं वेगळं, अनुभवणं वेगळं. मी का सांगतोय? सुख शब्दाचा अर्थ काय? सुखवस्तू आहे बबनराव. सुखवस्तू म्हणजे सुख देणाऱ्या वस्तू खूप आहे त्याच्याकडे. सुख देणाऱ्या वस्तू घरात असणं वेगळं आणि त्यातून सुख घेणं वेगळं. घरात डबे भरलेत काजू बदामचे मिठाईचे, याला डायबिटीज, ब्लड प्रेशर. आता त्या सुखवस्तू याला सुख देतील का?
नाही देणार. सुखवस्तू शब्द सु म्हणजे सुमंगल आणि खम म्हणजे इंद्रिय. इंद्रियांना मिळणारा आनंद ज्याच्यातून मिळतो त्या वस्तू ते सुख आहे. सुख वेगळा, आनंद वेगळा. सुख वेगळं, आनंद वेगळा. आनंद तो आहे जो अनुभूतीचा आहे, जो अधिष्ठानाचा आहे. आणि आनंदाचंच दुसरं नाव आहे भगवंत. त्याचं एक नाव आहे सच्चित आनंद. मीराबाई, संत मीराबाई वृंदावनला आल्या होत्या. सगळी यात्रा केली, काही दिवस राहिल्या आणि परत निघाल्या. सगळे साधू संत जमले निरोप द्यायला. एक मिश्किल महात्मा होते. म्हणाले, संत मीराबाई, तुम्ही 8-15 दिवस राहिला तिथं द्वारकेत, आपल्या गोकुळात, वृंदावनात. तुम्हाला देव मिळाला का? मिळाला का देव? रथात बसता बसता मीराबाई हसल्या. म्हणाले, आनंद मिळाला. काय मिळाला? आनंद. देव मिळाला का? त्या म्हणाले, आनंद मिळाला. लोकांना वाटलं देव मिळालाच नाही. अरे देव मिळाल्याचं उत्तर दिलं, आनंद मिळाला. आनंद हे त्याचंच नाव आहे ना. आनंद म्हणजे देव आहे ना. सच्चित आनंद तो आहे ना. आनंद मिळाला म्हणजे देव मिळाला. या कार्यातून तुम्हाला काय देव मिळाला का? एवढा मंडपन, एवढं अन्नदान, एवढा यज्ञ, एवढं भानगड, एवढं आनंद मिळाला. अरे आनंदाचं दुसरं नाव देव आहे. ज्या अर्थी आनंद मिळतोय सगळ्यांना, त्याचा अर्थ देवाच्या अस्तित्वाची, देवाच्या प्रसन्नतेची, देवाच्या कृपेची खूण वेगळी नाहीये. आनंद रे आनंद रे सांगू सद्गुरुराया, आनंद रे आनंद रे सांगू सद्गुरुराया. तुमच्या नामाची रे, नामाची रे धुळधुळवाई गंगा. तुमच्या नामाची रे, नामाची रे धुळधुळवाई गंगा. आनंद रे सांगू सद्गुरुराया. आनंद रे सांगू सद्गुरुराया. आनंदाची अनुभूती आहे याचा अर्थ आनंदाचं अस्तित्व आहे, याचा अर्थ ईश्वराचं अस्तित्व आहे. मग अडचणी काय येतात? त्रास का होतो? कार्य करणारा विचार, किती त्रास आहे, किती विरोध असतो. हो द्या ना. देवाला नाही चुकला तुम्ही, आम्ही कुठं राहिलो? ईश्वराला चुकलं का? मुहूर्त काढला कुलगुरू वसिष्ठांनी. ज्या मुहूर्तावर राम रायाला अभिषेक करायचा, त्याच मुहूर्तावर वल्कल नेसून 14 वर्ष वनवासात जावं लागलं ना. जगाच्या कल्याणासाठी तेही स्वीकारतात. सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज कधीच कुणाकडे काही मागितलं नाही, कधीच नाही. आम्ही आयुष्यात कधी पाहिलं नाही बाबाजीने हात पसरताना. का? कोण मागेल? जो भिकारी येतो. कलेक्टरचा पोरगा भिकाऱ्याकडे म्हणेल का मला चहा पाजा? म्हणेल कलेक्टरचा मुलगा? जर म्हटला तर समजा त्याला आपल्या बापाची सत्ता माहीत नाही, आपल्या बापाची संपत्ती माहीत नाही. आपल्या बापाच्या संपत्तीला विसरला तरच कलेक्टरचा मुलगा भिकाऱ्याकडे चहा मागेल. मग आपला बाप जर कलेक्टर आहे तर तो कुणाकडे कशाला मागेल? मग आमचा बाप केवढा आहे? ब्रह्मांडाचा धनी, संतांनी केला ऋणी. तुकोबाराय सांगतायत ना, देव त्यांच्या मागे पळतोय. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिले रोकडे मनोरथ. एवढी नित्य तृप्ती ज्यांनी आपल्या तपश्चर्या मिळवली, त्या जनार्दन स्वामींसाठी वर्गणीन पैसे गोळा करतो आम्ही बाबाजींसाठी म्हणणारा सांगा. अरे तू त्यांच्या झोळीत डोकावून पाहिलं का कधी? तिथं काही कमी आहे का? द्यायचं असेल तर आनंदाने देणं वेगळं, आणि खोटं बोलून वर्गण्या धान्य पैसे गोळा करून स्वतःच्या तुंबड्या भरणं वेगळं. साधूच्या नावावर, संतांच्या नावावर, गाईच्या नावावर, यज्ञाच्या अग्नीच्या नावावर मिळवलेला पैसा रुपया त्याच कामासाठी वापरावा लागतो. नाही तर 7 जन्म दत्तक घ्यावे लागतात. काय करायचं आहे विकत श्राद्ध घेऊन? आणि म्हणून शिकवायला आलो की देवाला नाही चुकलं. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज उपजत ज्ञानी होते. चड्डी बांधायचं वय नसतं लेकराचं, तेव्हा गाव जाग करत होते. आणि पहाटे पंचरत्न हरिपाठ. बाबाजींनी विठ्ठल रुक्मिणीची भक्ती केली, बाबाजींनी विठोबा रुक्मिणीची वारी केली, बाबाजींनी आईसाठी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधलं. पण हे सगळं सण होत नव्हतं. बाजीराव पाटलांनी छळ केला. किती छळ करावा? बाबाजींना त्यांच्या आईसह घरातून हुसकून दिलं. 100 एकर जमिनीची मालकीन दुसऱ्याच्या दारात मजुरी केली म्हाळसाईनी जन्नू बाबाला मोठा करायसाठी. आणि मोठा का करायचा होता? तुमच्या आमच्या कल्याणासाठी ना मायबाप. तुमच्या आमच्या कल्याणासाठी सण केलं म्हाळसाईने सगळं.
बाबाजी गैरव येऊन सांगायचे, बरं का भाऊ. बाई म्हणायचे बाबाजी आईला. बाई जायची तेव्हा पैसे नव्हते मजुरीचे आणि एकरावर पैसे वगैरे हा प्रकारच नव्हता. मग काय शेंगा काढायला गेली कोणाच्या तर जेवढ्या काढल्या त्याचा 16वा हिस्सा तिला मिळायचा. एक बाई किती काढी उन्हात अनात, 16वा हिस्सा किती मिळेल. दिवसभर भुकेले ताणले माणसाई गेली. बाई गेली भाऊ, शेंगा घेऊन आले दिवसभराच्या एवढ्या पोटात भूक मावत नव्हती. हातपाय धुतले, पाणी गरम केलं, तवा ठेवला, थोड्या शेंगा भाजू आणि खाऊ आणि पाणी पिऊन झोपू. गोळ्याचा खडा खाऊन बाईला कळलं, बाईच्या लक्षात आलं जन्नू बाबा झोपलाय. आता जन्नू बाबाला माझ्या उद्या एकादशी आहे. 8 वर्षाचा जन्नू बाबा एकादशी करत होता. आईला माहीत आहे उद्या एकादशी, घरात काहीच नाही. या शेंगा जर मी आत्ता खाल्ल्या तर माझं जन्नू बाबा उपाशी राहील. भाजलेल्या शेंगांचा तवा उतरवून घेतला आणि माणसाई लोटाभर पाणी पिऊन झोपली. जन्नू बाबा खाल्लं पाहिजे, जन्नू बाबा मोठा झाला पाहिजे. का जन्नू बाबा जगाच्या कल्याणासाठी आला होता ना. दहे गावच्या संता जगती आला कैसा, हे दहे गावच्या संता जगती आला कैसा. अनाथ या भक्तांची उपदेश करीतो ऐसा. अनाथ या भक्तांची उपदेश करतो ऐसा. धन्य तुमची शिव भक्ती, धन्य तुमचा उपदेश. बालपणी पाणी घाली अकरा मारुती सहो. बालपणी पाणी घाले अकरा मारुती. जमवून शिष्यगण, हे जमवून शिष्यगण. मार्ग सांगे भक्ती ज्ञान, एक मुखाने बोला बोला जय जय जनार्दन. एक मुखाने बोला बोला जय जय जनार्दन. गडे लोट झाला संतापाचा संकटाचा. बाबाजी म्हणाले बाई मी नाही राहते तर नको. जन्नू बाबा बाई बाबा म्हणे जन्नू बाबा तू गेला तर लेकरा मी कोणाच्या भरोसा राहू. तुझा बाप तर कसा आहे तुला माहिती आहे, चुलता कसा आहे तुला माहिती आहे. नको माझा जीव येतो राहिले, माझा जीव येतो राय. तिथं छोटं पांडुरंगाचं शेणामातीचं मंदिर बांधलं बाबाजींनी. तिथं भक्ती करायला लागले. गावातले कुटाळ राहतातच हरामखोर. आता जन्नू बाबांनी इथंच पांडुरंग बांधला. आता पंढरपूरची यात्रा इथंच भरल, दिंड्या इकडेच येतील, वारकरी. बाबाजी म्हणायचे असं नका म्हणू, तो कुठं नाहीये. लय कौतुक. आणि जन्नू बाबा खरंच तू मंदिर बांधलं, मूर्तीत खरंच पांडुरंग असेल तर तुझा हात न लावता घंटी वाजून दाखव. छोटं छोटं मंदिर, छोटे छोटे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती, छोटी छोटी घंटी लावली होती. बाबाजी म्हणे देवाच्या अस्तित्वाची कधी परीक्षा घेऊ नये. याचा अर्थ देव नाहीच, नाटक आहे तुझं. बाबाजीने हात जोडले. पांडुरंगा मला माहीत आहे तू सर्वव्यापी आहेस, सर्वांतर्यामी आहेस, सर्व साक्षी आहेस, तू कालातीत आहेस. जर तुकोबाराय सांगतात देश काल वस्तू भेद मावळला. देश परिच्छेद, काल परिच्छेद, वस्तू परिच्छेदाच्या पलीकडे पोचलेले तुकोबारायांची अनुभूती जर असती, आत्मा निर्वाळाला विश्वाकार अनुरणीय थोकडा तुका आकाश एवढा. मग तो तुका ज्यांना आकाश एवढा वाटला किंवा आकाश एवढा तू आहे देव हे वाटणारा तुकोबांना, मग तो देव केवढा असेल. तो कुठं नव्हता. पांडुरंगाच्या मंदिरासमोर छोटी छोटी घंटी बांधलेली होती. जन्नू बाबाने डोळे मिटले, हात जोडले आणि भजन सुरू केलं. विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई. 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 गजेंद्रासाठी धावलंस ना पांडुरंगा, गजेंद्रासाठी धावलंस ना तू. प्रल्हादाशी प्रकट झालास ना तू. पाखंडाने पाठ पुरविली तुम्हाला, ते
येते मी विठ्ठलला काय बोलू. माझ्यासाठी प्रकट हो असं मी म्हणत नाही, पण किमान यांच्या श्रद्धेला तडा नको जाऊ देऊ ना. बाबांचा स्वर भजनात लागला, डोळे बंद झाले. बाबाजी तन मन धनाने एकरूप झाले, तद्रूप झाले, तल्लीन झाले. अनुरणीया थोकडा तुका आकाश एवढा, त्या परब्रह्म परमात्म्याचा सर्व व्यापित्वाला हुंकार दिला आणि त्याच क्षणी तद्रूप झालेल्या जनार्दन स्वामींना कळलं नाही. बंद डोळ्याने भजन चालू होतं आणि घंटी आपोआप वाजायला लागली. टन 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 टन. घंटी ऐकायला बाबा तिथे नव्हते, ते पोहोचले होते. विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई. नाक घासीत आडवे पडले, लोटांगण घेतलं बाबाजींसमोर या चांडाळांनी. अरे जणू बाबा तू गिल्टी वाजली रे. मी नाही पाहिली. आम्ही पाहिली ना, आम्ही ऐकली ना, बस तुम्हाला कळलं आता. मला तर माहित होतं देव आहेच. किती त्रास बालपणापासून. जणू बाबा जेवायला बसले, बाजीराव पाटलांनी चप्पल न काढता पाठीत लाता घालाव्या. नाक कापायला आल्या आमच्या पाटील घराण्याचं. माळा काय, टिळे काय, तर्रा काय, धराने पोरं या जन्याच्या झिपऱ्या कापा, आणा नावी, परत बरे पेढे देतो. पोरांना काय व्हावाच माकडाची जाती. आणलं नावी बाबा धरून, कापा केस. बाजीराव पाटील पेढे देणारे परत भर. अख्ख्या पोरांनी जणू बाबा बांधून टाकला. छोटा छोटा जणू बाबा 12 वर्षाचा असेल कदाचित. आणि न्हावी दादा आला, बांधला बाबाला. त्यांनी काढला वस्तारा चमचम चमचम करून. कुठं काय होतंय. अरे 1000 वेळा धार लावली, एक केस कापला जाईना त्या वस्ताऱ्याने. न्हावी म्हणाले ही केस वेगळी आहे, माझ्याच्याने व्हायचं नाही. तुम्ही काय कापणार, तुमची शस्त्रास्त्र काय चालणार. तरी डोळे उघडले नाही बाजीराव पाटलाचे. 1940 भाद्रपद महिन्यातली द्वादशी होती, पितृपक्षातली. सकाळची विठ्ठल रुक्मिणीची पूजा करून बाबाजींनी कापूर पेटवला होता. आणि तेवढ्यात त्यांची चुलत भाऊजाई धावत आली. भाऊजी भाऊजी भाऊजी, बाई कसं करते, बाई कसं करते. म्हणजे बाबाजींची आई. बाबाजी धावत गेले. हातामध्ये तसंच होतं तीर्थ आणि तुळशीपत्र देवाचं तीर्थाचं. गेले, बाई 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 बाई. बाईचे डोळे बंद होते, ओठ थरथरत होते. तोही आवाज गेला असेल केंद्रस्थानी. थरथरत्या ओठानं आणि चमचमत्या डोळ्याने किंचित आपल्या कन्हैयाकडे पाहिलं माळसाईनी. ओठ हल्ले आणि एक थेंब तीर्थाने एक तुळशीचे पान तिच्या ओठात गेलं. पेटवलेला कापूर तिकडे पेटून संपत होता. आणि माळसाईच्या दिव्य जीवनचरित्राची ज्योत जगाला ज्ञान प्रकाश देणाऱ्या जनार्दनाच्या रूपानं देऊन काय होळी झाली होती, काय झाली होती. कापुराची वाती, कापुराची वाती उजळल्या ज्योती, कापुराची वाती उजळल्या ज्योती, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती. आईची समाधी झाली तैसी
बाजीराव पाटलांनी सूड घ्यायचं ठरवलं. आता कोण वाचवेल तुला जन्म. गावातल्या नायकातल्या 2 दुष्ट तरुणांना सुपारी दिली बाजीराव पाटलांनी. मध्यरात्री सळ्या तापल्या की याच्या डोळ्यात खोपसून मला डोळे फोड्या जन्मचे. हयातभर माझ्या उष्ट्या खरकटावर जगला पाहिजे. हा एवढा कुठे सूड असतो रे, सक्का चुलता रे. ती बातमी कळली तिथल्या कोतवालाला. दहेगाव तालुका वैजापूर काय लांब नाही रे, इथून जवळ आहे. इथली पोरगी दहेगावला शिकते. या अंबादाची तर राहतो तिथली. अरे अंबा सोनवण्याची मुलगी आहे दहेगावला, काही लांब नाही आहे. कोतवालानं तलाठ्याला सांगितले की असं कपट कारस्थान चाललंय. तलाठ्यानं बायकोला सांगितलं. कुलकर्णी ताई म्हणून त्या होत्या तलाठ्याची बायको. ती जनार्दन स्वामींवर विशेष श्रद्धा होती. जर उपाशी झोपवलं बाबाजींना बाजीराव पाटलांनी तर पाठीमागच्या दाराने जाऊन हळूच भाकर सारखवायची, चटणी भाकर. जणू बाबा माळसाईसारखं समज मला. काय बेटा तोंडगास का नको काकू, मला मारील तात्या. नाही मारणार रे, नाही मारणार, मी सांगणार नाही कोणाला. रात्र अन्न पाण्या वाचून ठेवलं रे बाबाजींना त्यांनी. आणि त्या दिवशी निरोप दिला कुलकर्णी काकूंनी. जणूला म्हणा तुला बोलवलं. बाबाजी गेले. काय काकू? मी पाहिले त्या काकूंना संगमनेरजवळ काय रामत असते गाव कोल्हेवाडीच्या यज्ञात बाबाजींनी तिला बोलवलं होतं. जख्ख झाली होती म्हातारी औरंगाबादची. आणि बाबाजींनी तिला पाहिलं तिथं आणि डोळे भरून आले होते. हिच्यामुळे बाबा तुम्हाला दिसले. काकू म्हणाले जणू बाबा पोटभर खाऊन घे, परत माझं भाग्य नाही तुला जेव घालायचं. काय झालं काकू? निघ तू अंधार पडल्यावर निघ. तुझे डोळे फोडायचा विडा दिलाय, सुपारी दिली नायकांना. सळ्या तयार झाल्यात आणि तापत ठेवल्यात. 2-2 बाटल्या दारू पिलेत ते आणि 2-2 बाटल्या खिशात ठेवल्यात त्यांनी. तू झोपल्यावर तुझे हातपाय बांधून तुझ्या दोन्ही डोळ्यात सळ्या खुपासणाऱ्या लोखंडी तापलेल्या तुझे डोळे फोडायचे आणि आयुष्यभर बाजीराव पाटलाचं उलट कुष्ठ खायचं असं त्याचं ध्येय आहे. त्या चांडाळाला माहीत नव्हतं. हजारोंना ज्ञानाची दृष्टी देणाऱ्या जणूबाबाचे डोळे अशा नालायकांच्या हातून फुटले असते का? पण काय करू, केविलवाना प्रयत्न चालू होता. बाबाजींनी काकूला नमस्कार केला आणि घर सोडलं कायमचं. पळत होते. दहेगावच्या अलीकडे गोळवाडी म्हणून गाव आहे. तिथे गंगूबाई नावाची एक बाई होती. मावशी म्हणायची बाबाजी तिला. गंगूबाई गणपत वाघचौरे माळ्याची बाई होती. आणि तिचं त्या 4-5 गावात सणावाराला दसरा दिवाळीला फुलं ते द्यायचं काहीतरी वतन होतं. ते सगळं परिचय होता, माहीत होतं तिला. जणू बाबाला ओळखत होती, दैवी मुलगा आहे म्हणून. मध्यरात्री आवाज दिला, मावशी. कोण रे? मी जणू बाबा. अरे बाप, कशाला आलं बेटा एवढ्या मंदिरात? मला लपव मावशी, मला लपव, माझे डोळे फोडायची सुपारी दिली आहे. 2 नायकांनी सळ्या तापून माझा पाठलाग केला. मला लपव मावशी. शेण काढून नेलं होतं, शेतकरी होते ते. ताबडतोब त्या खड्ड्यात बाबाजीला लपवलं जिथून दुपारी शेणखत काढून नेलं होतं. बैलगाडी आडवी लावली, साडी वाळत घातल्यासारखी, आणि गंगूबाईंनी बाबाजीला लपवलं. किती दिवस? 6 दिवस त्या खड्ड्यात बाबा बसले. काय घाण वास असेल, काय त्रास असेल. आणि हे सगळं कोणासाठी केलं रे? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टविती परोपकारी, देह कष्टविती परोपकारी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. वातावरण निवळलं. मळ्यात बसले बाबाजी आणि सांगितलं, मावशी मला सामवेद वाचायचं आहे ग, मला आणून दे. म्हणजे बाबा मला काय कळतं, सईची निशाणी डाव्या हाता अंगठा. तू असं कर, बोरसर आहे वैजापूर जवळ बोरसर, तिथं पैठणे गुरुजींकडे सामवेद आहे, घेऊन ये. गंगूबाई धावत गेली. गंगे काय ग, कुणीकडे?
सणवार फुलानं टुलन तू कुठं बोंबलू राहिली. नाही काका माझं काम आहे. काय ग गुरुजी मोठे शेंडी बिंडी दरताकट पैठणी गुरुजी ब्राह्मण काय काम आहे गंगे. म्हणाले मला वेदाचं पुस्तक पाहिजे. आबा 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 सही करता येत तुला काही वेद काय करायचं ग. मला नाही ना काका माझ्या घरी एक साधू आले. कोण. दहीगावचा जन्नू बाबा. ब्राह्मणांना माहीत होता दैवी मुलगा आहे पण ब्राह्मण असतात शेवटी. ते म्हणाले आहे पुस्तक सामवेद पण ते बाजारात मिळत नाही ना. तू नाही परत दिलं तर मी काय करू. त्या पुस्तकाच्या दुप्पट किंमत डिपॉझिट ठेव आणि घेऊन जा. गंगूबाईकडं तर दातावर मारायला दिली की नाही. गरिबी 10 पांड भरली जमीन एवढं पाणी शेतात विहिरीत पाणी नाही शेतात काही उत्पन्न नाही करील काय. आणि मग पैसे आण. गंगूबाई त्याच गावातल्या एका सावकाराकडे गेली. काय ग गंगू. म्हणाले मला पैसे पाहिजे. देतो मी सावकार आहे आमचा धंदाच आहे पण आम्ही काहीतरी गहाण ठेवतो मग देतो. गहाण ठेव काही नाही माझ्याकडं काहीतरी ठेव. काहीच नाही. जगाचं मंगल व्हायचं होतं ना मायबाप. त्याच्यासाठी सामवेद वाचायचा होता बाबाजींना. सामवेदाचा ग्रंथ मिळाल्याशिवाय त्यातले मंत्र सूत्र बाबाजी जगाला देऊ शकले नसते. आणि म्हणून गीतेत म्हटले सगळ्या वेदात सामवेद मी आहे श्रीकृष्णाची घोषणा आहे. तो वाचायचा जगाच्या कल्याणासाठी. तो ग्रंथ मिळायचा जगाचं मंगल व्हावं म्हणून आणि ते ग्रंथ मिळावा म्हणून गंगूबाईने ताडीशी मंगळसूत्र तोडलं सोन्याचं आणि त्या सावकाराच्या हातात दिलं. गंगूबाई मंगळसूत्र नाही तोडलं तू 7 जन्माचं पाप बंधन आशा तोडल्यास ग मुक्त झाली माझी गंगू मावशी. जनुबाबासाठी मंगळसूत्र तोडलं तिनं. पुस्तक घेऊन आले. मला का सांगायचं तिथून तिचं माहेर अंदरसूलचं होतं. सप्ताह यज्ञ म्हणून बाबा चालता का म्हणजे चला. बाबाजी अंदरसूलला आले. नागेश्वर महादेव मंदिर स्मशानातलं. तिथं बाबाजींना आवडलं. तिथं योग साधना केली आणि जनार्दन स्वामी महाराजांना भगवान शंकराचा साक्षात्कार झाला 11 वर्षाच्या तपश्चर्येनं. आणि सांगितलं शंकराचे मंदिरं तुटली ती बांध नवीन बांध शंकराची भक्ती सुरू कर. ज्यांच्या दारात तुळस लागत नव्हती मायबाप त्यांच्या दारात त्रिवेणी लागल्या. भक्तीचा कल्पवृक्ष लागला. बाबाजीने एकामागे एक किती आश्रम किती मंदिरं जगाची दृष्टी दिपली. नतमस्तक झालं. त्रिवार वंदन तुम्हा स्वामी त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा स्वामी त्रिवार वंदन. जनार्दनांच्या शुभ कार्यासी जनार्दनांच्या शुभ कार्यासी त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा स्वामी त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा स्वामी त्रिवार वंदन तुम्हा. अंतर सुलची महान भूमी अंदर सुरती महान भूमी तप साधना केली तुम्ही तप साधना केली तुम्ही. नागेश्वर शिवशिष्य माऊली नागेश्वर शिवशिष्य माऊली. त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा स्वामी त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा स्वामी त्रिवार वंदन तुम्हा. जाते गावचा जंगली पहाड जाते गावचा जंगली पहाड जाते गावचा जंगली पहाड जाते गावचा जंगली पहाड. भक्त गण आणि सेवक थोर भक्तगण आणि सेवक थोर निर्माण केले पिनाकेश्वर निर्माण केले पिनाकेश्वर. त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा स्वामी त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा. पहाड जिथं गाढवा जाऊ शकत नव्हती. मंदिराचा जीर्णोद्धार वेरूळचा सिद्धेश्वर पुंटामाचा काशी विश्वनाथ पालखेडचा पारेश्वर औरंगाबादचा धनेश्वर त्र्यंबकराचा अर्धेश्वर नाशिकचा सर्वेश्वर खानदेशाचा मावळेश्वर. मंदिरामागे मंदिर आश्रम अतिशाळा अग्निशाळा करता 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 75 वर्ष जगाला अमृत पाजून बाबाजी तुमच्या गावात आले रे. तुमच्या पंचक्रोशीत आले रे. कोपरगावला काशी विश्वनाथ मंदिर आणि तिथं समोर आहे लागली समाधी स्वामींची. कोपरगाव बेटासी लागली समाधी स्वामींची कोपरगाव बेटासी. जातेगावला गेले थांबले नाही
काम झालं निघून गेले, नागेश्वरी गेले वंदरशुला तप झालं निघून गेले, वेरूळला गेले कार्य झालं निघून गेले, कुंतांब्याला गेले कार्य झाल्यावर पुढे गेले, पारेश्वरला गेले काम झाल्यावर पुढे गेले, त्र्यंबकेश्वरला गेले कार्य झाल्यावर पुढे गेले, नाशिकला गेले कार्य झाल्यावर पुढे गेले, खानदेशात गेले, टुणकेला गेले, इकडे गेले, कुठंच थांबले नाही. थांबले फक्त तुमच्या पंचकृषीतल्या कोपरगाव बेटात. असे थांबले की आता सूर्यचंद्र आहे तोपर्यंत उठणारच नाही. लागली समाधी स्वामींची कोपरगाव बेटाची, लागली समाधी स्वामींची, कोपरगाव बेटाची, कोपरगाव बेटाची, कोपरगाव बेटाची, विश्वनाथ काशी विश्वनाथ पाशी, लागली समाधी स्वामींची, गाव बेटाची, लागली समाधी स्वामींची, कोपरगाव बेटाची. आणि म्हणून महिन्यातून फक्त 3 तास रे, फक्त 3 तास. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी का 2 दिवस आधी प्रदोष येतो, संध्याकाळी 6 ते 9 जा स्पर्श करा त्या दिवस समाधीला. एक जीवनमुक्त महापुरुष साक्षात्कारी शिवयोगी आहे. बॅटरी चार्ज होईल, मग ती पालखी सोहळा, ती पूजा सत्यम मंत्र सत्यम सत्यम देवम निरंजनम गुरुर्वाक्यम सदा सत्यम. आणि त्यानंतर आरती, त्यानंतर प्रवचन आणि पोटभर प्रसाद. 3 तासात परत यायचं आहे. पुन्हा महिनाभर संसार करा, दडपूर्ण करा, असा नियम करा वारीसारखा की काही झालं तरी प्रदोषला जाईल. जर एखाद्या वेळेस तुम्हाला जायला जमलं नाही तर बाबाजी समाधीतून विचारतील, सगळे आले, सोपान नाही दिसला. समजा आता जायची गरज नाही, कारण त्यांनी तुमची आठवण केली आहे. त्यांनी तुमची आठवण. दूधवाला सकाळी 8 वाजता येतो आमच्या घरी, एक दिवस 9 वाजले तरी आला नाही. आमची बायको घाबरली, काय झालं, त्याचं काय ॲक्सिडेंट झाला का, काय झालं का, त्याची बायको बाळंतीण झाली. आता बायांचीच जात, का नाही आला. रोज वेळेवर नाही आला, जर नाही आला तर पेपरवाला, दूधवाला, आम्ही त्याची वाट पाहतो. तुम्ही वेळेवर जा. वर्षभर, वर्षानुवर्ष एखाद दिवशी नाही गेला तर नियमित येतोय कोंडाजी मामा, आता का नाही आला. हे जर संवेदना तिथं जागृत झाली, धन्य होईल तुमचं जीवन. हयातभर संसार केला रे, बापानी केला, आजोबांनी केला, पंजोबांनी केला आहे, तुमचे पोरे करणारे, आमचे करणारे, कधीच पूर्ण होत नाही. महिन्यातले फक्त 3 तास द्या. शाळेची घंटा वाजल्यावर पोरांना सांगायला लागत नाही, दप्तर उचललं का सुटले. ही शाळा आहे 3 तासाची, महिन्यातून 3 तास घ्या. एक शबनम, टाका एक रुमाल आणि सुटल्या. निघाल शाळेला बाई मी, निघाल शाळेला, निघाल शाळेला बाई मी, निघाल शाळेला, निघाल शाळेला बाई मी, निघाल शाळेला, निघाल शाळेला बाई मी, निघाल शाळेला. कोपरगाव बेटाला, कोपरगाव बेटाला, कोपरगाव बेटाला, कोपरगाव बेटाला, प्रदोष पर्व कालाला, प्रदोष पर्व कालाला, प्रदोष पर्व कालाला, प्रदोष पर्व कालाला. बाई मी निघाल शाळेला बाई मी, निघाल शाळेला बाई मी, निघाल शाळेला बाई मी, निघाल शाळेला. आपलं बापाचं घर आहे, आपलं माहेर आहे. ते तुम्ही माहेरी जा, नाही तर बापाला तुमच्या घरी बोलवा. बापाही येईल, पण घर तसं पाहिजे. बाहेर तुळस आणि फ्रीजमध्ये अंडे येईल का ते? हा, लेकरं हागून मुतून रांगोळ्या घातल्या येईल का ते? आणि बोमा मारून काय उपयोग आहे? विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घराला, विठ्ठला विठ्ठला कधी येशील रे माझ्या घराला, विठ्ठला विठ्ठला कधी येशील रे माझ्या घराला. माझ्या घरी आहे गाई आणि म्हशी, माझ्या घरी आहे
कशी विठ्ठला विठ्ठला कधी येशील रे माझ्या घरा ओ विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा माझ्या घरी आहेत लेकी आणि सुना 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 तुझ्या घरी आहे टाळ विना विठ्ठला विठ्ठला कधी येशील रे माझ्या घरा विठ्ठला विठ्ठला कधी येशील रे माझ्या घरा हो माझ्या घरी आहे ज्वारी आणि मका 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 तुझ्या घरी आहे ज्ञानोबा तुका विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा विठ्ठला विठ्ठला कधी येशील माझ्या घरा हो माझ्या घरी आहेत भांडे आणि कुंडे 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 तुझ्या घरी आहे भगवे झेंडे विठ्ठला विठ्ठला कधी येशील रे माझ्या घरा विठ्ठला विठ्ठला कधी येशील रे माझ्या घरा भगवान श्रीराम वनवासात चालले होते अनवाणी होते वलकल नेसून होते जानकी माता ही अनवाणी होती चपला नव्हत्या पायात खसकन काटा मोडला रामरायाच्या पायातून भळभळ भळभळ रक्त व्हायला लागलं जानकी धावली बस बाबा बाबा काय झालं काय झालं काय झालं स्वामी काय झालं बघू 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 त्यांचा पाय हातात घेतला आणि काटा काढायला लागली कोण 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 झोपल्या काय रामाच्या पायात काटा मोडला कोण धावली जानकी रामराय म्हणाले जानकी काय करते काटा मोडला ना वेडेस का तू उलटं काम करते हा उलटं कसं काय उलटं कसं काय म्हणे उलटच करून राहिले अहो म्हणे नवऱ्याचा काटा बायकोने नाही काढायचा हे असले तुम्ही नाही मी पायातला म्हणतो तुम्ही काही अर्थ काढले नवऱ्याचा काटा बायकोने नाही काढायचा कोणी काढायचा नाही वेडीस का तू उलटं काम करतेस कसं काय मी कोण आहे तुला माहीत आहे मला परब्रह्म परमात्मा सीतेत तू कोण आहेस जानकी म्हणाले मी भक्ती महाराणी मग भक्तीचं काय काम आहे जे माझ्या पायापासून दूर आहे त्यानं माझ्या पायाजवळ आणून घालायचं का पायाजवळ आले ते उपटून लांब फेकायचे उलटं काम करते ना तू जे जुने आहेत ना त्यांनी जे नवीन त्यानं जवळ येऊ द्यायचं त्याने येऊ द्या पायाजवळ देवाच्या गुरुदेवांच्या हे आता आले काल परवा ते काय आम्ही कधी बसू नये उपकार केले तुम्ही आम्ही लय जुने मर गंजून आम्हाला काय करायचं आहे सगळ्यांना येऊ द्या सगळ्या समावेश येऊ द्या जानकी जे पायाजवळ नाहीत त्यांना पायाजवळ येऊ दे
पायाजवळ आले त्यानं फेकू नको दूर. राम रायाची कथा नाहीये, श्रीरामचरित्र चिंतन आहे. जे देवाच्या पायापासून दूर आहे त्यांना जवळ येऊ द्यायचं आहे. पण आपल्या नजरा एवढ्या प्रदूषित झाल्या आहे की काय चाललंय कळत नाही. त्याच्यावर प्रतिक्रिया सुरुवात. मोदीचं हे चुकलं, अरे तुला माझं तोंड जाईल कुठे सकाळी सकाळी. हा काय चाललंय. लढाई चालू होती. सूर्य उगवला का राम रायाची रावणाची लढाई सुरू. इकडे वानर सेना आणि तिकडे कोण, राक्षस सेना. सूर्य मावळला का लढाई बंद. काही सांगायची गरज नाही. शंख वाजला, फिनिश. मग जखमी येताना आपापल्या रावट्यात न्यायचं, त्यांची दुरुस्ती करायची. उपाशी असतील त्यांनी जेवण करायचं. बाकीच्या तलवारीला धार लाव, या भाल्याला धार लाव, ते चालतं सैन्याचं. दिवसभर काय झालं याचा रिपोर्ट मारुतराय रामरायाला द्यायचे. म्हणून तो रिपोर्ट द्यायला मारुतराय निघाले. रामराय त्या टोकाला होते, एका दगडावर बसेल. मारुतराय इकडे खूप लांब. आता जायचं पण राक्षसांचं मुर्दे प्रेत पडले पटारा. बजरंगबली जाताही ना तिथून. धर तंगडी फेक, धर तंगडी फेक. कशाची, राक्षसांचे प्रेत. धर तंगडी फेक, धर तंगडी फेक. जांबुवंतांनी पाहिलं, म्हणाले अरे हे काय चाललंय. अंगद हा मारुतीचा शिष्य होता, लाडका होता. अंगदा इकडे पळ पळ पळ, सांग तुझ्या गुरुला हे काही योग्य नाही आहे, लोक नावं ठेवतील. जिवंतपणी वैर ठीक आहे, मेल्यावर वैर करायचं नसतं. मरणांती वैराणी शास्त्र म्हणतंय. मेल्यावर वैर सोडू नये. किती दुश्मन असू द्या, त्याच्या घरी दुःखद घटना घडली, मौतीला जा. त्याच्या घरी मंडप पडला लग्नाचा, अक्षत टाकायला जा. मरणाधारी तोरणाधारी वैर ठेवू नये, हे रामायण शिकवत आहे, हे वेद शिकवत आहेत. धर्मसिंधू, निर्णय सिंधू शिकवत आहे आपल्याला. तिथं नाही ठेवायचं वैर. हा राक्षसांची प्रेत फेकतोय, ठीक आहे, ते आपले विरोधक आहे, कबूल. रावणाचा पगार घेतात, कबूल. रावणासाठी लढत आहेत, कबूल. आपल्यावर विजय मिळवण्यासाठी लढत आहेत, कबूल. पण आता मेलेत ना ते. लढाई ज्याला वीर मरण आलं तो मोक्षाला जातो असं म्हणतात. मग मेल्यावर त्यांच्या प्रेताची उपेक्षा किंवा ज्याला आपण काय म्हणतो हे विटंबना करायचं काय कारण नाही. शांतराव, काय कारण आहे. मारुतीला म्हणा असं काही प्रेत फेकू नको. अंगद गेला, वंदन केलं. म्हणाले लोक असं म्हणतायत की हे प्रेत फेकू नका असे तंगड्या धरून. का? लंकेतले लोक म्हणजे त्यांना काही अक्कल आहे की नाही. मेल्यावर तुम्ही बिभत्स करता, मेल्यावर विटंबना करता प्रेताची. हां, ही पद्धत आहे काय? तुम्हाला काही संस्कार आहे की नाही? तुम्हाला काही शिकवलं का नाही? तुम्हाला काही नीतिमत्ता आहे की नाही? प्रेताची विडंबना करताय तुम्ही. म्हणाले तुला कोणी सांगितलं मी प्रेताची विडंबना करतोय? मग तुम्ही फेकून राहिले ना उचलून उचलून. अरे वेड्या अंगदा, मी का फेकतोय तुला माहीत आहे का? म्हणाले का? जांबुवंत काकाला म्हणावं हे राक्षस आपले विरोधक आहे, कबूल. रावणाचा पगार घेऊन रावणासाठी लढता, कबूल. पण हे राक्षसाची औलाद जरी असली तर मेल्यावर का होईना यांच्यावर जर रामरायाची दृष्टी पडली तर यांचा उद्धार होईल. म्हणून मी प्रेत फेकू राहिलो जिकडे रामराय बसले. कृपा कटाक्षाने हाळले, आपल्या पदी बैसविले. रामरायाची दृष्टी पडली तर यांचा उद्धार होईल म्हणून फेकून राहिलो. जांबुवंत आले. मग फेकायचं तर हात धरून फेक ना, कंबर धरून फेक ना. तंगड्या धरून फेकतो म्हणजे अपमान आहे ना तो. पाय धरून का फेकताय? मग रामरायाकडेच फेकायचं आहे त्यांचा उद्धार व्हावा म्हणून. मग पाय धरून का फेकतायत? ऐका मायबाप, मारुतरायाने उत्तर दिलंय जे तुकोबांनी पण देऊन ठेवलंय. मारुतराय म्हणाले मेल्यावर का होईना, मेल्यावर का होईना हे माझ्या रामाकडे चालले आहेत. आणि जे देवाकडे जात आहेत त्यांना वारकरी म्हणतायत. आणि वारकऱ्यांच्या दिंड्या जेव्हा पंढरपूरला जातात, गावोगाव खेड्यातून जाताना खेड्याचे लोक रस्त्यावर येतात आणि त्या वारकऱ्यांचे काय धरतात? मस्तक हे, मस्तक हे पायावरी, 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 मस्तक हे पायावरी.
हे पायावरी या वारकरी या वारकरी संतांचा या वारकरी या वारकरी संतांचा हो मस्तक हे पायावरी पायावरी मस्तक हे पायावरी पायावरी मस्तक हे पायावरी पायावरी मस्तक हे पायावरी प्रेत फेकतो, बिभित्सा करतो, अपमान करतो, तांगड्या धरून. अरे नाही ना, रामरायाकडे फेकतो, त्यांची दृष्टी पडली तर धरून जाईल. पायकात फेकतो धरून, पाय धरून नाही फेकत. मेल्यावर काय होईना हे माझ्या देवाकडे चालले म्हणून त्यांचे पाय धरतोय. मारुतळ्याचा भाव काय आणि पाहणाराचा काय. म्हणून मायबाप तो भाव संतांचा, ग्रंथांचा, मंत्रांचा आशय सुव्यक्त व्हावा म्हणून सत्संगाचा आनंद घ्या. चरित्र सगळ्यांना माहिती आहे. चरित्राचं चिंतन जे तत्त्वज्ञानातून असतं, जे तत्त्व प्रदान करणारं असतं, जे जीवन ध्येय दाखवणारं असतं, जे जीवनाची प्रेरणा देणारं असतं, जे जीवनाची प्रज्ञा देणारं असतं. म्हणून श्रीरामचरित्र चिंतन हे अत्यंत मौलिक आहे. काही लोक म्हणतात हे कधी ऐकला नाही हा शब्द. का बरं नाही ऐकला? रोज अभंग म्हणत नाही का तुम्ही? का कोणता अभंग तो? आपुलिया हिता आपुलिया हिता जोसे लागता आपुलिया हिता आपुलिया हिता जोसे लागता. धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होती सभी कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होती दयाचा हरीख वाटे देवा दयाचा हरी वाटे देवा. गीता भागवत गीता भागवत करी श्रवण गीता भागवत गीता भागवत करी श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे अखंड विठोबाचे गीता भागवत गीता भागवत करी श्रवण. गीता भागवत करती श्रवण. कशासाठी? अखंड चिंतन. श्रीरामचरित्र अनन्याश्चिंतयन्तो माम आहे ना. मग का बरं असं माझ्यावर नावं ठेवतायत तुम्ही? 2 दिवस तर पाहायला तयार नाही लोक. 75 माझं वय आहे बेटा. घरून निघून पुन्हा घरी जायला 4.5 ते 5 तास लागतात मला कोपरगावात जायला. माझे काही देहाचे धर्म आहे की नाही काही? म्हातारपणी सगळे नटबोल ढिल्ले होतात माहिती आहे ना. परवा ते बाबा कोणते महाराज ते राघवगिरी बोलायला लागले. मी म्हणलं मला क्षमा करा, मला थोडी घाई आहे, मला बाथरूमला जायचं आहे. एवढा माझ्या नावाने गजब केला, बाबाचा अपमान केला, बाबाचं ऐकायला थांबले नाही. अरे तुम्हाला काही कळतं का? लाज कोळून प्यायल्यासारखं व्यासपीठाची निंदा करताय. माझ्या वयाचा सेवेचा काही विचार नाही करायचा. बाबाचं ऐकायचं कबूल आहे, पण मी जर कबूल केलं, तुला सांगितलं होतं ना रे मी की मला खूप जरा बळकट लागवी लागले, मला जायचं आहे, मी थांबत नाही, आरती झाल्यावर निघणार आहे. तरी माझ्या नावाने बोंब बोंब. दृष्टी का बदलत नाही तुमची? का सदोष? का विष आहे अजून निंदेचं? मारुतराय फेकतोय तांगड्या धरून. आतला भाव माहिती आहे का तुम्हाला? सगळ्याच गोष्टी काय खुल्लम खुल्ला सांगायच्या असतात का? असं नाही करायचं. सकळांचे पायी हा माझा दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. आपल्याला कळत नाही. कथा कथेच्या जागी असते, भाव भावाच्या जागी, अन्वय अर्थ अन्वय अर्थाच्या जागी, गुढार्थ गुढार्थाच्या जागी, मतितार्थ मतितार्थाच्या जागी असतो, समन्वय समन्वयाच्या ठाकी, आणि तत्त्वज्ञान तत्त्वज्ञानाच्या जागेवर असतं. मंदोदरी आज्ञास्वामी, तू पतिव्रता आहेस म्हणे,
रावण झोपला होता आणि उद्या लढायला जायचा होता. आता बघा सावरून बसल्या. आंबे पिकल्यावर सांगे ना पुढचं घ्या आरती. काय ऐकायचंय? ऐकायचंय? नवऱ्याचे पाय दुखले तर रात्री झोपताना बायकोने पाय दाबून द्यावे. नवऱ्याची पाठ दुखली तर बायकोने पाठ दाबून द्यावी. नवऱ्याचे हात दुखले तर बायकोने रात्री झोपताना हात दाबून द्यावे. नवऱ्याला असलंच डोकं आणि दुखलं तर डोकं दाबून द्यावं. नवऱ्याचा गळा दुखला तर गळा शेकून द्यावा. वा रे पोरी दाबून तयारीत आहे, फक्त दुखू द्या गळा मग पहा तुम्ही. मंदोदरी आज्ञास्वामी तू पतिव्रता आहेस म्हणे तुमच्यामुळे. म्हणजे काय ग? पतिव्रता ही पतीच्या अनुज्ञेत असते म्हणून पतिव्रता. हो, पतीची आज्ञा पालन करते ती पतिव्रता. मग एखादी आज्ञा दिली तर पाळशील का? जरूर आज्ञास्वामी. रात्रीचे 10 वाजले होते, पाय दाबते, विचारते. मंदोदरी लंका जळाली, मला दुःख होणं स्वाभाविक आहे, पण एवढं नाही झालं. एक दुःख माझ्या काळजात खूप मोठं घर केलं ग. आग झाली माझी. माझा प्रहस्त मेला, माझा इंद्रजित मेला. दुःख होणं स्वाभाविक आहे ग. एवढं नाही झालं. अशा 4 लंका उभ्या करेल अजून. माझा पहाडासारखा पाठिंबा, माझा कुंभकर्ण भाऊ गेला. दुःख होणं स्वाभाविक आहे. मंदोदरी एवढं दुःख नाही झालं. एक दुःख खूप मोठं सलतंय काळजात आणि ते दूर करणं तुझी हातात आहे आज्ञास्वामी. एवढं करून मला एकदाही सीतेकडून इच्छा पूर्ण झाली नाही. मंदोदरी मला कळतंय, एक व्यापाऱ्याला दुसऱ्या व्यापाऱ्याची भाषा कळते. एका राजकीय नेत्याला दुसऱ्या राजकीय नेत्याची भाषा कळते. एका चोराला दुसऱ्या चोराची भाषा कळते. एका पहिलवानाला दुसऱ्या पहिलवानाची भाषा कळते. मंदोदरी एक पतिव्रतेला दुसऱ्या पतिव्रतेची भाषा कळते. मंदोदरी तू पतिव्रता आहेस. मंदोदरी सीता पतिव्रता आहे. सकाळी आंघोळ वगैरे आटोपल्यावर जा अशोकवनात आणि ती पतिव्रता आहे सीता. तूही पतिव्रता आहेस. खाली बसवाय पोरं 2 मिनटं. महत्त्वाचा टॉपिक आहे, 5 मिनटं फक्त. एक पतिव्रतेनं दुसऱ्या पतिव्रतेला पतिव्रतेच्या भाषेत सांगावं असं सांग सीतेला की फक्त एकदाच रावणाची इच्छा पूर्ण कर. उद्या लढाईला जायचंय, काय होईल मला माहीत नाही. रात्रभर तळमळत होती, जाऊ की नको, जाऊ की नको. एका पतिव्रतेनं दुसऱ्या पतिव्रतेच्या पतिव्रत्यावर विस्तव ठेवावा का? बरं नाही गेले तर आज्ञा तोडल्यावर मी पतिव्रता राहील का? द्वंद्व सुरू झालं आयुष्यात. कधी कधी असे द्वंद्व होतात. काय करू, काय करू? भक्ती करू का संसार करू? छान छान भजन आहेत, वेळ नाही मला अंबादास. आणि 2 कधीच जवळ ठेवू नये, काहीतरी एकच ठेवावं. चिडिया चावल लेके चली, बीच में मिली डाल. चिमणी तांदूळाचा दाणा सापडला, घेऊन चालली. चोचीत मध्ये हरभरा डाळ दिसली, ती उचलायला गेली. चोच वाचली आणि तांदूळ पडला. डाळ उचलल्यावर तांदूळ पडला आणि तांदूळ उचलल्यावर डाळ पडली. कबीर हसत होते. पागल चिडिया, चिडिया चावल लेके चली, बीच में मिली डाल. पागल चिडिया, एक ही उठाओ, एक उठाओ एक डाल. दोन्ही पेवावरी ठेव जाये हात, अंती होय घात तुका म्हणे. मग काय करू? जाऊ की नको, जाऊ की नको? निर्णय घेतला. जे व्हायचं ते होईल. मला विश्ववंद पतिव्रतेला भेटायचं आहे. मी जाऊ शकत नव्हते कारण माझ्या नवऱ्याने ती पळवून आणली आहे. पतिव्रता गुरूंच्या दर्शनाला सुद्धा नवऱ्याच्या परवानगीशिवाय जाऊ शकत नाही. कारण हा देह तिच्या बापानं कन्यादान केला. कौमार्याच्या कनक कांतेनं झळाळणारं कन्यारत्न दान हे पृथ्वीदानाचं पुण्य आहे. आणि म्हणून तिचा पूर्ण अधिकार
पतीच्या अधीन मानला गेला आहे आणि हे स्वामित्व हे तिच्या संरक्षणासाठी आहे, अत्याचार म्हणून नसतो तो. आज माझ्या पतीने सांगितलं जा भेट तिला, आनंद आहे. काय व्हायचं होईल, विश्ववंद्य पतिव्रत्या बघेन मी. मला पाहायचं आहे ते तिचं बसणं, तिचं बोलणं, तिचं हसणं, तिचं जे जे आहे एक बॉडी लँग्वेज ज्याला म्हणतो आपण, अंग प्रत्यंगाची तिचे तेज ओज धैर्य, तिचे संस्कार, तिचा संयम मला बघायचं आहे. तिच्या देहबोलीतून मला काही शिकायचं आहे, मला काही दर्शन घ्यायचं आहे. वस्तू एकच असते, पाहणारच्या दृष्टी वेगळ्या असतात. बाजारात गाय विकायला आणली तर दूधवाला पाहिल ही किती दूध देईल, टांगे हाकणारा पहिलीच्या पोटी कसा हल्लमगोर राहील छबिल्यासारखा. पण खाटीक असेल तर किती किलो निघल गाईचं. गाय एकच आहे, पाहणाऱ्यांचे भाव वेगळे असतात. आणि जिथं वस्तू एक आहे, भाव अनेक आहे, तो प्रपंच. पण वस्तू अनेक आहेत, भाव एक आहे, तो परमार्थ. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप नाही त्यासी. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. हा परमार्थ आहे, एकत्वात परमार्थ आहे. भेद हा अपराध आहे, भेद हा अपराध आहे आणि त्याला फार मोठा दंड आहे. म्हणून परमार्थाच्या नावाखाली भेद, परमार्थाच्या नावाखाली गटबाजी, जातीयवाद, प्रांतवाद, भाषावाद, सिनियर ज्युनियर, वेशावरून आवेशावरून, याच्या इतकं महापाप नाही आहे. सकळांशी ते आहे अधिकार, ती शबरी असो की जटायू. रामरायाच्या दिव्यचरित्रातून हे शिकायचं आहे, ही चिंतन आहे, हे तत्त्वज्ञानाचं अधिष्ठान अभिभूत आहे. आणि म्हणून बाकीचं लांबण लावायचं नाही. बुवा कुठला आहे, त्र्यंबकेश्वरचा. काय नाव आहे, भाऊ पाटील. इतकी चर्चा. लग्न होईल आहे कमळ, आणली लग्नाची बायको, हे पण दाखवायचं तुम्हाला. मुलं किती आहे, 3. मुलगी नाही, झाली नाही, होण्याची शक्यताही नाही. का, बहिणी 7 आहे. देवाने मला बॅलन्स केला आहे. मग ती म्हातारी एक बाई होती, भाऊ एखादी मुलगी होऊ द्यायची होती, नाही, होणार नाही, होऊ देणार नाही. का, गावगाव प्रवचनाला जातो आम्ही आणि कधी कधी प्रवचन रंगलं बाबाजीच्या कृपेनं तर म्हाताऱ्या आता भाऊ लय गोड प्रवचन केलं, असं वाटतं मरावं तुझ्या पोटी यावं. मी म्हणलं ह्या लाईनशीर मरायला लागल्या आणि माझ्या घरी नंबर लावले. सोनं झालं ₹1,00,000 तोळा, कुठं उद्योग करताय. म्हणून काय केलं लगेच, पण करायचे काय रिकामे उद्योग करून. तुम्हाला रस प्यायचा आहे ना उसाचा, मग तो चरख लाकडाचा आहे का लोखंडाचा आहे, बैलाने फिरतो का लाईटीवर फिरतो, काय रिकामे उद्योग कशाला करताय. तुका म्हणे ते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. सकाळचे स्नानोत्तर आटोपून मंदोदरी लेडीज बॉडीगार्ड घेऊन निघाली. पांढरा शुभ्र साडी नेसली आहे. पांढरा वस्त्र हे त्यागाचं, ज्ञानाचं प्रतीक आहे, प्रकाशाचं प्रतीक आहे. गुलाबी ही मस्ती आहे, प्रेम आहे, हा उत्सव आहे. आणि रामरायाला आता गादीवर बसवायचा आज म्हणून तुम्हाला गुलाबी साड्या सांगितल्या. घरच्यांना त्रास नाही दिला नव्या घ्यायला, नाही तर माझ्या नावाने उद्या पत्र येतील की ही रामकथा आम्हाला महागात पडली, होय की नाही. बघाल तुम्ही, कार्तिक महिन्यात बाबाजींच्या आश्रमात कार्यक्रम असतो. पौर्णिमेच्या आधी जो प्रदोष होतो, वैकुंठ चतुर्दशीची पूर्वरात्र, कार्तिक पौर्णिमा, चातुर्मास समाप्ती आणि त्यातही देव दिवाळीची ही इतकी पर्वकाल प्रदोष असतो. आम्ही 15 दिवस त्याचे पॉम्पलेट छापतो आणि सुवासिनी कुमारिकांना बोलवतो आश्रमात. तुमच्याच घरातली देवीचा टाक आणि गोपालकृष्ण घेऊन या. काय काय पूजा आणायची, हळद कुंकू अगरबत्ती, काय पंचामृत, काय सगळं ती यादी त्याप्रमाणे आणायचं आहे. मग एक रंगाची साडी असते ती नेसून यायची. आसन आपल्या घरून आणायचं, पूजा सामान, आणि मग लाईन मारले असतात, ते बसले असतात. किमान 4 ते 5 हजार महिला येतात तिथं. दुपारी 3ला 4ला पूजा सुरू होते. वेदो नारायण लावर गुरुजींसारखे, शिखर गुरुजींसारखे. मग तो संकल्प, मग ते
गणपती पूजन, वरुण पूजन, पुण्यहवाचन, मग त्या पंचामृत पूजेचं ते थाट, देवीची गोपालकृष्णाची श्रीसुक्ताचा अभिषेक देवीच्या टाकावर, तुमच्या देवघरातला टाक, तुम्हीच अभिषेक, श्रीसुक्त ब्राह्मण म्हणतायत, बायांना ते मंत्र लागू नये पण म्हणायला लावतो मी. गणपतीची पूजा, त्याचा अभिषेक, गोपालकृष्णाचा पुरुषोक्ताचा अभिषेक, 16 प्रकारचे उपचार, ते नैवेद्य 7 प्रकारचे, आणि त्यानंतर अर्चन, कुंकुमभर वाटी सांगतो आम्ही, 108 नावं घेऊन कुंकुमार्चन असतं देवीचं, 108 तुलसीपत्र घेऊन गोपालकृष्णाचं अर्चन असतं, मग ते आरती, मग ते प्रार्थना, आणि मग शेवटी दृष्ट काढतो, इतकी सुंदर दिसती. अर्चन करता करता हात माखून जातो बायांचा, शेवटी सांगायचं तोच हात अखंड सौभाग्याचा कपाळावर लावा. अशा मळवट भरल्या 4 ते 5 हजार बाया एका रंगातल्या, एवढा मळवट भरल्यावर तुम्हाला काय सांगू, डोळ्यात पाणी येतं की कुठून आल्या रे ह्या. जगदंबा, काय जबरदस्त वातावरण असतं. देवाची पूजा कशी, प्रार्थना कशी, इथपासून तर नैवेद्य कसा, अगदी देवाची दृष्टसुद्धा काढायला आम्ही शिकवतो. आम्ही म्हणतो, त्याही म्हणतात, लिहून घेतात, आणि घरीसुद्धा काढायची असते. लेकराला दृष्ट काय, देवाला सुद्धा दृष्ट होते. दृष्ट झाली कशाने काढतात, देवाची दृष्ट कशाने काढतात, खेटरांनी. डोकं फिरलं की तुमचे. फुला घ्यायचे असतात हातात 2, आणि ते फुलाने दृष्ट मीठ मोहऱ्यासहित. एक कडवं म्हणून दाखवू काय, तुम्हाला कंटाळा तर नाही आला. राहुल घड्याळ दाखवून राहिला. 4000पेक्षा जास्त महिला 6 जिल्ह्यातल्या येतात. किती लांब आहे रे इथून तुमचं गाव. याल का या वर्षी, कोण कोण हातवर करा, केले का रे हातवर, धन्यवाद. मग ती दृष्ट झाली बाई माझ्या कृष्ण श्यामला, दृष्ट झाली, फुलं घेऊन आली माझ्या कृष्ण श्यामला. उतरा ह्याच्या वरुणी, उतरा ह्याच्या वरुणी, मीठ मोहरीला, मीठ मोहरीला. दृष्ट झाली बाई माझ्या कृष्ण श्यामला. काराग्रही मुक्त केले, काराग्रही मुक्त केले, जनक जननीला, जनक जननीला. दृष्ट झाली बाई माझ्या कृष्ण श्यामला. दृष्ट झाली बाई माझ्या कृष्ण श्यामला. करुणानिधी मोक्ष दिला, करुणानिधी मोक्ष दिला, कंस चाणुराला, कंस चाणुराला. दृष्ट झाली बाई माझ्या कृष्ण श्यामला. देवीची दृष्ट, कृष्णाची दृष्ट, बाबाजींची दृष्ट, आणि त्यानंतर मग आरती. अशीला दिवा माझ्या गोपाल कृष्णा, करीन तुला मी आरती. अरे माझ्या गोपाल कृष्णा, करीन तुला मी आरती. पिवळा पितांबर तुला नेसवीन, पिवळा पितांबर तुला नेसवीन. हिरवा शेला मी घालीन वरती. अरे माझ्या गोपाल कृष्णा, करीन तुला मी आरती. अरे माझ्या गोपाल कृष्णा, करीन तुला मी आरती. सुवर्णाच्या ताटी पक्वान्नाची दाटी, सुवर्णाच्या ताटी पक्वान्नाची दाटी. दया दुधाने भरली वाटी. अरे माझ्या गोपाल कृष्णा, करीन तुला मी आरती. अरे माझ्या गोपाल कृष्णा. सगळं म्हणून दाखवलं. पुढच्या वर्षी बोलवतील का त्या. मग जोगवा असतो 9 कुमारिकांची पूजा, 18 वस्तू देऊन त्याला लॉटरी काढायची. 4000 बायामधून 9 निवडायच्या. मग ती पूजा, ते मंत्र, त्यांची दक्षिणा, त्यांचा सगळा महिमा,
आणि मग ते झाल्यावर जोगवा पिठा मिठाचा जोगवा पिठा मिठाचा जोगवा या गबायांनो दरबारी ग मला जायचे गळावरी माहुरगडने जाईन नारळ वाटीने येईन आईची ओटी घरी नग लवकर परत येईन आणि त्यानंतर साधू संतांचा आशीर्वाद आणि किमान डझनभर वेदो नारायण ब्राह्मणांचा आशीर्वाद. लोकांवर पदर घ्या, मसाला बाय पदर घेतात, ओढणे असेल तर पदर घेतात आणि तो अस्खलित आशीर्वाद. 3 तास पूजा, मग सगळ्यांना जेवण असतं तिथे. कल्पना करा, हाक मारली तर आवाज जाईल आणि तुम्हाला काहीच माहीत नाही. येड्या हो, येत जा. कधी श्रमदानाला बोलवलं, कधी उत्सवाला बोलवलं आणि याच्यासाठी ही कळावं म्हणून महिन्यातले फक्त 3 तास. प्रदोष कधी विचारा पौर्णिमेचा. 6 वाजले की निघाली दप्तर घेऊन, निघाल शाळेला बाई मी निघाल शाळेला, निघाल शाळेला बाई मी निघाल शाळेला. कोपरगाव बेटाला, कोपरगाव बेटाला, प्रदोष पर्व कालाला, प्रदोष पर्व कालाला बाई मी निघाल शाळेला, बाई मी निघाल शाळेला, बाई मी निघाल शाळेला, बाई मी निघाल शाळेला. हे सगळं कळेल. निघाली मंदोदरी. घड्याळ पाहू नका, आज लंगर तोडायचा आहे. तुम्हाला कंटाळा तर नाही आला? हे खोटं वाटतं का तुम्हाला? हे खोटं वाटतं मी सांगतोय. किमान पूजेत काय काय लागतं ती यादी पाठ होते. पूजेचा क्रम कळतो, पूजेचं महत्त्व कळतं, पूजा कशी करायची ते कळतं. आणि तुम्ही जर शिकलात तर आपोआप शिकतील सगळे. कळा, कम समजून घ्या. शांतपणे मंदोदरी गेटमध्ये पोहोचली. कोणतं वन होतं ते? अशोकवन. 100 राक्षसनींचा पहारा, मध्ये सीतामाई खाली मान घालून बसलेली. त्या पहाऱ्याचं प्रमुख सिक्रेट ऑफिसर म्हणून त्रिजटा होती. ती लंकेतली. तिने ओळखलं, बाबा बाबा बा, आज तर महाराणी येऊ राहिल्या इकडे. तिनं विशिष्ट टाळी वाजवली. 100 राक्षसनी दूर गेल्या चारी बाजूला. फक्त सीता आणि त्रिजटा तिथं होती. जवळ आली. जानकी, जानकी बेटा जानकी. कोण आलं बघ समोरून. ऐकू देऊ नको. कोण आलं बघ समोरून. जानकी मातेने डोळे सुद्धा उघडले नाही. तिला काय पाहायचं होतं? हे राक्षसाचं लंकेत होतं काय? मागे पुढे दटवलं घोडं. तिथं काय होतं दुसरं? रामरायाच्या स्मरणात आणि नामस्मरणात तद्रूप तल्लीन झालेली जानकी. डोळे उघडायचे काही कारण नव्हतं. अखंड अहो येता जाता वदनी वदता ग्रास गळिता, घरी दारी सय्ये अतिसुखाचे अवसरी, समस्ताची लज्जा त्याजुनी भगवत चिंतन करे, सदा नाम घोष करू हरी कथा. अखंड अनन्य चिंतन. जानकी, कोण आलंय बघ समोरून. म्हणजे सांगा कोण आलंय. 14 चौकड्यांचा सम्राट, विश्वविजयी, महापराक्रमी, महान शिवभक्त महाराज लंकेश रावण यांची प्रधान महाराणी पतिव्रता मंदोदरी तुझ्याकडे येते. त्रिजटा बाजूला गेली. टाळी वाजवली. मंदोदरीचे बॉडीगार्ड मागे थांबले. शांत पावलं टाकत मंदोदरी सीतेजवळ आली आहे. सीता माता म्हणतो मी, सीता माई म्हणतो मी. चुकून असं कधी कधी होतं गडबड. समोर येऊन बसली आहे. दोघी समोर बसल्यात. विश्वातल्या 2 पतिव्रता आहेत. जगज्जननी परांबा
भगवंताच्या भिन्न आल्हादिनी शक्ती जानकी माता आणि विश्वविख्यात पराक्रमी 14 चौकड्यांचा सम्राट लंकेश रावणाची धर्मपत्नी पतिव्रता मंदोदरी समोरासमोर आहे. दोघी शांत आहे. भाव अभिव्यक्त करण्यासाठी मौनात मौज असते. तोंडानेच बोललं पाहिजे असं नाही. भाव अभिव्यक्त करण्यासाठी मौनातही मौज असते. मौनातून सुद्धा कळतं काय चाललंय ते. कितीतरी मिनिट शांतता, प्रगाढ शांतता. ऐका बायांनो, जीवनातलं एक सिक्रेट ऐका, कोरून ठेवा अंतःकरणात. 2 पतिव्रतांचा समन्वयपूर्वक सुसंवाद वेदांताला गवसणी घालणारा होता. कितीतरी वेळ गेला आणि सुरुवात केली मंदोदरीने. सीता कधी आईच्या वयाची होती मंदोदरी. दशरथाच्या लग्नात रावण हजर होता. त्या हिशोबाने वय मंदोदरीचं किती होतं, रामाचं आणि सीतेचं किती होतं? आईच्या वयाची. अधिकारवानाने म्हणाले, सीता या राक्षसांच्या लंकेत, या राक्षसांच्या राज्यात, या राक्षसांच्या वनात, अशोकवनात इतके दिवस तू राहिलीस, कुणाच्या भरोशावर राहिली ग? कारण हे सगळं राक्षस आहेत. ही जमीन राक्षसांची, राज्य साम्राज्य सत्ता सगळं राक्षसांचं आहे. तू एकटी कुणाच्या भरोशावर राहिलीस इथं इतके दिवस? सीतेच्या तोंडून शब्द बाहेर पडला, अर्थात श्रीरामांच्या. हो, श्रीरामांच्या भरोशावर राहिलीस. कुठं असतो गो तुझा श्रीराम? सीतामाईनं हात जोडले. जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वांतर्यामी सर्व साक्षी माझा श्रीराम भरलाय. अनुरणीय थोकडा सगळा माझा राम भरलाय. हो, सृष्टीत संपूर्ण जड चेतना तुझा राम आहे. मग सगळ्यांमध्ये जर तुझा राम असेल तर रावणातही तुझाच राम असला पाहिजे. कारण रावण काही जगाच्या बाहेर नाही आहे ना. तुझा कुठं असतो तुझा राम? म्हणाले सर्वत्र आहे, सर्वांमध्ये आहे. मग सर्वांमध्ये आहे तर मग रावणामध्येही तुझाच राम असेल. आणि रावणात जर तुझाच राम असेल सीते, तर रावणाची इच्छा ही रामाची इच्छा समजून एकदा पूर्ण करायला काय हरकत आहे? भाषा बघा. सगळ्यांमध्ये तुझा राम आहे, मग रावणातही तोच आहे. मग रावणाची इच्छा ही रावणातल्या रामाची इच्छा समजून पूर्ण करायला तुला काय हरकत आहे? आणि जानकी मातेने दिलेलं उत्तर आपण पुढच्या वर्षी आंबे पिकल्यावर पाहू. घ्या आरती. ते तर बोलायला तयार नाही, काय करणार? त्यांना ऐकायला पाहिजे, ते काय करतील? तुम्ही सांगून काय कर? तुम्हाला काय, तुम्हाला माहीत नाही का हे काय उत्तर दिलं? माहीत नाही. कीर्तन ऐकत नाही तुम्ही, प्रवचन ऐकत नाही तुम्ही, तुम्हाला काय माहिती आहे? मग फक्त सगळ्यांमध्ये तुझा राम आहे, मग रावणातही तोच आहे. आणि मग रावणात तोच राम असेल तर रावणाची इच्छा ही रामाची इच्छा समजून एकदा पूर्ण करायला काय हरकत आहे? आणि सीतामाई हसली. रावणाने चोरून नेली तेव्हापासून हसली नव्हती, आता हसली. बरं, ते हसणं काय आपल्यासारखं नाही, एवढ्या माशा तोंडात जातील. किंचित स्मित हास्य. सगळ्या सिरियलवाल्यांचे कॅमेरे सुरू झाले की आता काय होणार आहे. पुढचं माहिती आहे का? पुढं काय झालं? आंबे पिकल्यावर सांगू. बोलवाल काय तिकडे आंबे पिकल्यावर? आंबे पिकतील पिकतील, मी तर पिकलोय ना आता.
किती अंत बोलली सीता. हो ताई, तुम्ही म्हणता तसं माझा राम सगळ्यांमध्ये आहे, म्हणजे रावणातही आहे, कबूल आहे. मग रावणात कोण आहे? म्हणाल तुझा राम. मग माझा राम रावणात असेल तर त्याच्याशी मी आधीच लग्न केलेलं आहे, कारण तो रावण हा राम वेगळा नाही ना. माझा राम जर त्याच्यात आहे म्हणताय तुम्ही, तर मग त्या रामाशी मी आधी लग्न केलं, त्यांची इच्छा पूर्णही केलेली आहे. आणि जेव्हा ब्रह्मदृष्टीने मी रावणाकडे पाहिल की माझा राम जो सर्वव्यापी आहे तो रावणात आहे, तेव्हा मी माझ्यात काय पाहिल? तोच राम पाहिल ना, का वेगळा पाहिल? का त्याच्यातला राम वेगळा, याच्यातला राम वेगळा? राम जो एकच आहे, जो सगळ्यांमध्ये आहे, तोच राम रावणात आहे. मग माझ्यात कोण आहे? तोच राम. मग रावणातला राम आणि माझ्यातला राम एक की दोन? म्हणाली एक. मग रामानंच रामाची इच्छा पूर्ण करायची म्हणजे काय? विस्तवानं विस्तवाला चटका देता येतो का? पाण्यानं पाण्याला भिजवता येईल का? नाही. वेदांताचा एकच शब्द सांगितला, तो आणि हा राम एकच असेल तर इच्छा कोणी कुणाची पूर्ण करायची? आणि त्यातून निर्माण झाला अद्वैत सिद्धांताचा सर्वोच्च संकेत. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञ अहम भोजनम नैव भोजन न भोक्ता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तो सर्वोच्च सत्य संकल्पाचा वैदिक संकेत मंदोदरीला कळाला. मंदोदरीने सीतेकडे पाहिलं, सीतेने मंदोदरीकडे पाहिलं. ही कशाला आली आहे तिला कळलं, हिला कोणी पाठवलं आहे, कशाला पाठवलं हे कळलं. आणि सीतामाई हसली, एक नजर टाकली, कृपा कटाक्षाने हाळिले आपल्या पदी बैसवले. एका नजरेत ब्रह्मसाक्षात्कारासाठी केलेली साधना जेव्हा पराकोटीला पोचते तेव्हाची अनुभूती येते अध्यात्माची, ती एका नजरेनं, कृपेनं सीतामाईनं नजरेतून, मंदोदरीच्या नजरेतून तिच्यात उतरवली. 50% सर्वोच्च अनुभूतीचा आनंद घेताना ती वाकली खाली. जोपर्यंत मक्याचं किंवा ज्वारीचं कणीस भरलेलं नसतं, ताट असतं, पण दाणा भरला की असं वाकतं. नम्र तोच होतो ज्याच्या ज्ञानाचा अंकुर आता उतरला आहे. हे ताट हिंडणारे रिकामे आहेत, त्यांच्यात काहीच नाही. हे रिकामे आहेत. तो नम्र होतो ज्याच्यात काही सत्वांश उतरला आहे, अन्नांश उतरला आहे, ज्याच्यात काही तत्वांश उतरला आहे, ज्ञानांश उतरला आहे, तोच वागतो. आणि वाकली ती, नम्र झाली, वाकली आणि सीतामाईच्या पायावर पडली. सीतामाईच्या उजव्या पायाचा अंगठा तिच्या आज्ञाचक्राला लागला. मंदोदरीच्या कपाळावर कुंकू लावतो, त्याला ज्ञानाचं चक्र, आज्ञाचक्र म्हणतात. भगवान शंकरात तिसरा डोळा म्हणताना तुम्ही ते आज्ञाचक्राचा स्पर्श उजव्या पायाच्या अंगठ्यातून ब्रह्मसाक्षात्काराचा तो अनुग्रह झाला आणि मंदोदरी परिपूर्ण ज्ञानी झाली. केव्हा उठली कळलं नाही, केव्हा चालायला लागली कळली नाही, केव्हा राजवाड्याजवळ कळलीच नाही. असोयसा कोठे आठवची नाही, अशा परब्रह्म अवस्थेत बेहोश झालेला दारुड्या जसा रस्त्याने सर्व विसरून चालतो. मंदोदरी राजवाड्यासमोर येत होती. रावणाने खिडकीतून पाहिली, तिची अवस्था पाहिली, तिच्या अवस्थेचा अनुभव पाहिला आणि रावण सगळं सोडलं. धाड 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 पळत आला रावण. खाली रस्त्यात गेला, चौफुलीवर गेला आणि मंदोदरीला कडकडून मिठी मारली. मंदोदरी, मंदोदरी तू जिंकलीस, मंदोदरी तू जिंकलीस, मंदोदरी तू जिंकलीस, माझी मंदोदरी जिंकली. आज मी तेवढ्यासाठी पाठवली होती ग मंदोदरी. माझा राम माझा देव आहे ग. मी जय विजय त्याचा द्वारपाल आहे ना. शाप मिळाल्यामुळे राक्षस झालो, या राक्षस योनीतून मोकळं करायला माझा देव आलाय. उद्याच्या रणांगणात शेवटचा कृपेचा बाण मारील आणि माझा उद्धार करील. पण मंदोदरी तू आयुष्यभर मला खाऊ घातलंस, मला पिऊ घातलंस, मला सुख दिलं, मला सांत्वना दिली, माझा आधार दिला. माझी मंदोदरीचा उद्धार कसा व्हायला पाहिजे, कधी होईल म्हणून काळजी होती, मला चिंता होती. माझ्या उद्धाराचा बाण तर रामरायाजवळ होता, माझी मंदोदरी माझ्याजवळ राहिली, तिचा उद्धार झाला पाहिजे. म्हणून मंदोदरी तुला मी अनुग्रह घ्यायला सीतामाईकडे पाठवला. माझा वाईट हेतू नव्हता, माझी आई आहे का ती, आणि तिच्याकडून तुझा उद्धार व्हायला पाहिजे म्हणून पाठवली. तू जिंकलीस, मंदोदरी जिंकली, माझी मंदोदरी जिंकली, माझी मंदोदरी जिंकली. माझा तर उद्या उद्धार व्हायचा आहे, तुझा आजच झाला.
लढाई सुरू झाली. कृपेचा बाण रावणाच्या हृदयात गेला. त्याची आत्मज्योत रामरायात प्रविष्ट झाली. आकाशातून फुलं उधळली. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की जय. रावणाची अंत्येष्टी बिभीषणाचा राज्याभिषेक करा आणि पुष्पक विमानात बसून भगवान श्रीराम निवडक सेनापतींचा अयोध्येत येताय. स्वागत आहे. राज्याभिषेकाची तयारी आहे. कुलगुरू वसिष्ठ आले होते. सप्त नद्यांचं पवित्र जल, सप्तसागरांचं पवित्र जल, 16 प्रकारचे प्रायश्चित्त, 16 प्रकारचे संकल्प. अभिषेक सुरू झाला. पुण्यवाचनानंतर औक्षण करायचं असतं. राजमाता कौसल्या पुढे आल्या. रामरायाचं औक्षण कौसल्या मातेनं केलं. बाया हो, एखाद्या बाईचा मुलगा नवरदेव झाला, घरातून बाहेर पडतोय घोड्यावर बसायला, त्याचं औक्षण करतात ना घरात, सुवासिनी करतात. आणि त्याची जर विधवाई पुढं आली तर या भटक भावाने काही बेकार बाया, कुठे चालली काकू, माझ्या लेकराचं औक्षण यावली काय, हे कुठे, तू विधवा आहेस, तू कशाला तरी मरायला, असं सांगतात. झावडीत मारत त्या नालायक बाईच्या. शास्त्र सांगतंय आई विधवा आहे की सुवासीन हे तिच्या नवऱ्याच्या जिवंत असण्यावर किंवा नसण्यावर आहे. मुलाच्या दृष्टीने ती आईच आहे. ती सुवासिनी असली तरी आई आणि विधवा असली तरी आई. आणि म्हणून मुलासाठी आई ही केवळ आईच असते. विधवा असली तरी आईला मुलाचं औक्षण करायचा अधिकार आहे. टाळ्या तुम्ही वाजवल्या पाहिजे. अपमान करू नका मातृत्वाच्या मांगल्याचा कधी. आणि एखादी आलीच मध्ये पाठपाठ करायला मुस्कळात मारा तिच्या. वेद काय सांगताय, शास्त्र काय सांगताय, काय सांगताय भागवत, काय सांगताय धर्मसिंधू, निर्णय सिंधू, संत मंत्र. विधवेला सुद्धा परवानगी नसती तर कुलगुरू वसिष्ठांसमोर विधवा कौशल्या रामाचं औक्षण करेल का? सगळे होते, भरत कुठंच नव्हता. मारुतराय पाहून राहिले, भरत कुठे, भरत कुठे, भरत कुठे, कुठे गेला गड्या. खरं तर भरताची इच्छा होती रामाला गादीवर बसावं. 14 वर्ष वलकलं वाढून, जाड्या वाढून भरतही बसलं होतं फळं खात, जमिनी खड्डा करून झोपत होता. कुठे गेला म्हणून पाहिलं मारुतरायानं, बुद्धिमत्ता वरिष्ठ मारुतरायाने पाहिलं तर भरत राम ज्या सिंहासनावर बसले त्याच्या मागे लपून बसला होता, असा अंगाचा मुटकुळा करून. मारुतरायाने पाहिलं, हाक मारली, भरतजी पुढे या, पुढे या ना. 14 वर्षानंतर तो योग येतो आपल्याला, आपला प्रभू राज्याभिषेक करताना. आपल्याला तो आनंद घ्या. याच देही याच डोळा. डोळे सुखावतील तुमचे, डोळे धन्य होतील ना तुमचे, डोळ्यांची अभितृप्ती होईल ना तुमची. या ना समोर. भरतानं तिथून सांगितलं, मारुतराया नको, मी इथंच बरायला लपून मागे. का बरं? का बरं म्हणजे काय विचारतो मारुतराया? 14 वर्षापूर्वी माझा दादा राजा होणार होता रे, माझा राम राजा होणार होता मारुतराया. माझं फक्त नाव पुढे आलं रे. भरत काय म्हणाला, माझं नाव पुढे आलं आणि माझ्या दादाला अपशकुन झाला. माझा दादा 14 वर्ष जंगलात गेला रे. माझ्या नावानं जर एवढा अपशकुन होत असेल तर मी पुढे आल्यावर किती अपशकुन होईल. नको मारुतराया, नको मारुतराया, मी लपून बसतो. राज्याभिषेक झाल्यावर येईल मी नाही येणार पुढे. रामराया ऐकत होते. मारुतराया बसू दे त्याला, म्हणे पाठीमागं बसू दे. का बरं? रामरायाने सांगितलं, मारुतराया जगाला कळू दे, 14 वर्षापूर्वीच राम गादीवर बसणार होते, पण भरत मामाच्या गावाला होता, भरत नव्हता इथं. जोपर्यंत भरत रामाच्या पाठीशी नाही तोपर्यंत राम राजा होऊ शकत नाही. हे जगाला कळू दे, माझा भरत केवढा महान आहे, तो माझ्या पाठीशीच राहायला पाहिजे. भाऊ असावा भारतासारखा. एका आईच्या ताटात मावतात रे भाऊ, एका आईच्या पोटात मावतात रे भाऊ भाऊ. आणि आईबाप गेल्यावर विधबार बांधासाठी हायकोर्टात कोणी शिकवलं रे, कोणी पेटवलं रे तुम्हाला एवढं? हां, काय सख्या भावानी हातभर इकडे का हातभर तिकडे काय फरक पडतो? उरावर बांधून न्यायचं का रे? जगावर साम्राज्य करणारा सिकंदर मरताना सांगून गेला, माझे दोन्ही हात प्रेत दफन करताना बाहेर ठेवा.
विश्वातली सर्वोच्च सत्ता अलेक्झांडर द ग्रेट, ज्याच्या नावावर म्हण पडली नशीब सिकंदर, पेर्शियाचा सम्राट, हा प्लुटोचा शिष्य. प्लुटोचे गुरु कोण होते? अरिस्टॉटल. त्यांचे गुरु सॉक्रेटिस. विश्वाला पूर्ण उरलेल्या सॉक्रेटिसचा गुरु परंपरेचा वारसा घेतलेला सिकंदर बादशाह, सृष्टीतलं एक एक अमूल्य वस्तू ज्याच्या सत्तेत होती, ज्याच्या ताब्यात होती, मरताना पश्चात्ताप झाला होता आणि लिहून ठेवलं सिकंदराने की मरताना दफन करा, माझे दोन्ही हात बाहेर ठेवा, जगाला कळू द्या. सिकंदर जब दुनिया में था तो करोड़ों वाली था, करोड़ों रुपए त्याच्या ताब्यात होते. सिकंदर जब दुनिया में था तो करोड़ों वाली था, चला सिकंदर दुनिया से तो दोनों हाथ खाली था. प्रेताचा खिस्सा नसतो कपड्याला मायबाप, द्यायसाठी पैसा आहे, दानासाठी आहे, सेवेसाठी आहे, सत्कार्यात समर्पण करण्यासाठी आहे. हा उत्सव आपला आहे, आपल्या गावाचा आहे, आपल्या समाजाचा आहे, आपल्या धर्माचा आहे, आपल्या राष्ट्राचा आहे, समस्त विश्वाचं कल्याण करणाऱ्या सत्य संकल्पाचा आहे. काल्याचं कीर्तन व्हायच्या जेवढं देता येईल तेवढं द्या, करता येईल तेवढं करा, दान करा, ज्ञानदान करा, अन्नदान करा, काहीच नाही करतायत श्रमदान तरी करा. पंक्तीत पाणी वाढलं तरी पुष्कळ आहे. रामरायाच्या जीवनचरित्रातून हे शिकायचं असतं, हे बघायचं असतं. रामराज्य झालं, सगळीकडे आनंदी आनंद झाला, सगळ्यांनी आरत्या पेटवल्या, आपल्याला पेटवायच्या आहे. तत्पूर्वी गेले 7 दिवस देवदेवांच्या कृपेनं, तुमच्या सहयोगानं, या ग्रंथाची, या संतांची, या मंत्रांची, समाजाची, राष्ट्राची, धर्माची जी काही तोडकी मोडकी सेवा या देहाकडून झाली, ती ज्यांच्या प्रेरणेनं शक्तिस्फूर्ती झाली, देव गुरुदेवांच्या चरणी समर्पित करतो. तुम्ही संधी दिली, तुमच्यासाठी कृतज्ञता भाव अभिव्यक्त करतो. चुकून रागानं बोललो असेल, मर्यादा सोडून बोललो असेल, ती माझी चूक असेल, पण तुमच्या प्रेमापोटी बोललो. माझी काही तुमची भावबंदकी नाही, ना बांध कोरायचा तुमचा माझा. तुम्ही काहीतरी नीट चांगलं करावं, कळावं, मिळावं याच्यासाठी आहे. करणं म्हणजे कर्मयोग, कळावं म्हणजे ज्ञानयोग आणि मिळावं म्हणजे भक्तियोग. कर्म भक्ती ज्ञान योगाचा किमान टच आयुष्यात होऊन आयुष्य कृतकृत्य व्हावं, याच्यासाठी या योजनेची, या आयोजनाची, या उत्सवाची आवश्यकता. ते अत्यंत सुंदर सोहळा, मंडपापासून तर लायटिंगपर्यंत, साऊंड सिस्टीमपासून तर बैठकीपर्यंत, उपस्थितीपासून तर संगीतापर्यंत, स्वरापासून तर लाऊडस्पीकरपर्यंत, ज्ञानदानापासून तर अन्नदानापर्यंत, अत्यंत भावविभोर वातावरणात संस्मरणीय सोहळा संपन्नतेकडे झुकतोय. उद्या काल्याच्या कीर्तनाच्या, महाप्रसादाच्या सेवेची उद्घोषणा होईल. फक्त एवढंच सांगतो, कोपरगावच्या समाधी बेटात आपल्यासाठी बाबाजी आलेत. तिथं किमान महिन्यातले 3 तास देण्याचा प्रयत्न करा. तिथे गेल्यावरती प्रेरणा, ती दृष्टी आणि त्या दृष्टीनं शक्ती भक्ती मिळावी, इशी ती जागा आहे. अद्भुत, अलौकिक, एवढीच प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आपण मला संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचा लोटांगण घालून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे. जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी, पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता, हो तुझे दर्शन झाले आता. जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी, पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता.